मंडळी, उपहास, विसंगती, अतिशयोक्ती अशी विनोदाची रंगीबेरंगी वस्त्र लेऊन तुमच्या समोर फेर धरणार आहे हास्याचा रास गरबा, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, तुम्हा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. हा उत्सव अधिक आनंदमय आणि हास्यमय करण्यासाठी आपले सगळे हास्यरथी महारथी इथे सज्ज आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आपल्या या हास्य गरब्याला डेसिबलची मर्यादा न पाळता हशा आणि टाळ्यांनी दाद देण्यासाठी आपले दोन्ही दर्दी हास्यरसिक इथे उपस्थित आहेत. दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. चला तर मंडळी, लागलीच वळूया आजच्या आपल्या रथी महारथींच्या हास्य कल्लोळाकडे. मंडळी, नावात टॅलेंट असलं तरी देखील नाचात टॅलेंट नसलेला प्रसाद नम्रता बरोबर गेलाय दांडिया नाईटला आणि तिथे त्याला भेटलाय फाईट द्यायला पॅडी. बघूया या तिघांचा दांडिया स्पेशल हंगामा. मला नको नमा. अगं नाही नाही, बघ मी मला नाही, हे बघ मला नाही जमणार गरबा. तू नाच आणि तू सांभाळून नाच. वजन वाढलंय, गुडघ्यांना त्रास होईल आता. सांभाळ नाच. काही वजन वगैरे वाढलं नाहीये माझं. जा बाबा. लग्नानंतर मुलींचं आयुष्य बदलतं ना, हेच खरंय. आता मध्ये काय लगेच? नाहीतर काय, पूर्वी नवरात्रोत्सवच्या नवरात्री मी रात्री घरीच नाही जायचे. म्हणजे रात्रभर आम्ही मुली मुली दांड्या खेळायचं. हे कधी बोलणार? मग आणि रात्रीचं पण आम्ही ना कंटाळायचो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पण या दांड्या. तू दांड्या खेळायचीस ना, तुला माहिती आहे. अगं दांड्या तरी माझा काही संबंधच नाही. काय हो, सोपं असतं. मी दाखवते. काय सोपं नसतं. कसं ऑकवर्ड वाटतंय. दोन द्राक्षाचे घडी ते लटकतायत. हे कोणतं फ्रॉक घातलं, कुठे फुललंय, हवा कुठून आत जाते, कुठून काय कळत नाही. काय फ्रॉक नाही हे, याला केडीयू असं म्हणतात. काय म्हणतात? केडीयू. केडीयू नाही, अंगातले किडीयू आहेत तुझ्या. नको, ऐक ना, मला नाही जमणार. तुम्हाला आयुष्यात कधीच नाचता नाही येणार. तुम्ही असे घाणेरडे पंचच मारा. हॅलो, मला चॅलेंज देऊ नको. माझ्यात पण ताल आहे. आम्ही जरा झालंय, पण माझ्यात ताल आहे. काय ताल आहे. मला फक्त ताळतंत्र सोडून नाचायला आवडतं. आपण डिग्निटीने नाचतो. डिग्निटी. कसं आहे, मुळात नृत्य ना हे शरीराला रिलॅक्स करण्यासाठी असतं. देहाला पण बरं वाटलं पाहिजे ना. अगं माझा गणपतीतला डान्स बघायला लोक कुठून कुठून येतात माहितीये काय? बघू मला. बजाव गणपती का बजाव. ही स्टेप होती अशी. लोक तुमचा डान्स बघायला नाही, तुमचा डान्स शोधायला येत होते. नक्की काय नाचतो हा माणूस. मला नाही येत गरबा, फक्त बाकीचं येतं मला. गरबा नाही येत. मग मी शिकवू का? मी शिकव. हे बघ, 1 2 3 4. 1 2 4. हा करा. तू खेळ नाही, बघ तू खेळ. मी तुला शूट करतो, तू खेळ. हा चल, मी शूट करतो. चला बजाव बजाव. हॅलो, काय प्रॉब्लेम हो वरती काय करतो वरती. अरे थांबा. अरे असं नाही ते. हॅलो,
या हॅलो हाय हाय मस्त खूप भारी नाचता तुम्ही. थँक्यू. हा 9934. हे माझे हसबंड. हे माझे हसबंड. हो वाव. अरे हा आत्ताच आपण भेटलो नाही का. 9934 का? 9934 मला म्हणत होती की इकडे छान दांडी आहे म्हणून मी आलो इकडे. नाही खरंय इथे खूप मस्त दांडिया असतो पण यांना दांडिया खेळायला येत नाही. ओ. डॉक्टर आहेत ना. ओ. वेळ नसतं तेवढा. डॉक्टर हो, हो. मी सर्जन आहे. ओ काय सांगता. नाही पण खरं आहे हा. हल्ली तुमच्यासारखी सज्जन माणसं बघायला नाही मिळत. दुर्जनांचा काळ आलाय. नाही 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 सज्जन नाही सर्जन सर्जन ऑपरेशन करतात नसे ऑपरेशन. हा कंपाऊंडर वाटतो कंपाऊंडर. हे असं आहे बागकाम करतात का असं. ठीक आहे ना तुम्ही असं अपमान नका करू असं. हॅलो यू आर ऑल्सो फ्रॉम मेडिकल फील्ड. या या ओ रुमॅटो आर्थरायटिस बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? याला काय अर्थ आहे याला काय अर्थ नाही. हे बघा मी कामाच्या वेळेस काम करतो इथे आता मी ऑपरेशनच्या गोष्टी करणार नाही. मी इथे दांडिया खेळायला काम हे हॅलो आहे ना. काय चाललं तुमच्यासारखं. खेळू द्या ना मला खेळू द्या ना. मग तू माझ्यासोबत खेळ हा का मध्ये मध्ये येतोय? अहो असं इकडे या. दांडियामध्ये ना कुणी कोणासोबत नसतं. स्पोर्टिंगली घ्यायचं असतं ते. आता तुम्हाला काय सांगू ना या आधीच्या नवरात्र मी रात्री कोणाकोणासोबत खेळायचे माझं मलाही काय आठवत नाही. बोलतो तुला खेळतोय? अहो खरंच नाही आठवत मी. म्हणजे कोणी असं कोणी येईल ना समोर की त्याच्यासोबत असं खेळायचं पण असतं. तू त्याच्यासोबतच खेळते. हे हॅलो हा फक्त दांड्या खेळायला वाटतं. मी पण ना मी पण ना मला शिकव ना मग तू. बरं बरं ठीक आहे शिकवते. हे बघा 1 2 3 4 राऊंड घ्यायचा. हा. ओके 1 2 3 4 राऊंड घ्यायचा. ओके हा 1 2 3 4 आला. 4 और इथे हे 5 माझे 5 आले. अरे 4 येईल बघा 1 2 3 4 1 2 3 4 5 हे 6 आले आता. प्रॅक्टिस करा. मी One, हा नीट 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 two, खेळा. हा 3 4 5 6.5 हे 1 2 3 4 हे आलं. जा ना तुझी प्रॅक्टिस कर ना तिकडे जा प्रॅक्टिस कर तुझी. वा रे वा. मी इथे प्रॅक्टिस करू आणि तू माझ्या दवाखान्यात प्रॅक्टिस कर. तो माझाच दवाखाना मी तिथेच प्रॅक्टिस करणार. कळलं का? ओके ठीक आहे हा, हा, खेळ. एक मिनिट काय एक मिनिट काय करताय तुम्ही. दांड्या खेळता तर येत नाही लोकांना. दांड्या मारत नाही का जाऊ ना. काय करताय. सॉरी जा बँडेज घेऊन या. जा बँडेज. नको बँडेज नको एक आईस्क्रीम घेऊन या. काय घेऊन या? आईस्क्रीम. अरे लागलंय ना आईस्क्रीम. काय बोट बुडवून आईस्क्रीम मध्ये? नाही काय मला आईस्क्रीम खूप आवडतं. आईस्क्रीम खाता खाता ना मी सगळी दुःख विसरतो. त्यामुळे ही फालतूगिरी आहे. ऐक ना मग तू तो याच्या- सांगतोय ना जा. अरे कसं झालंय बघ. जा मी बघू का. एक मिनिट चला खेळूया. बरं वाटतंय आता. बरं वाटतंय. येस बरं वाटतंय मला. वा. येस दुःख चला विसरला. चला 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 खेळ. ते हॅलो नाच नाचा नाचता येईना अंगण वाकडं. नीट नाचा ना. वागा वा. माझं वाकडं अंगण दिसतंय त्याचं तोकडं अंगण दिसत नाही तुला. हे बरं आहे.
सरळ सांग ना त्याच्यावरून त्या अनोळखी माणसावर नाचायचंय तुला. अहो असं नाचतं कोणी कोणासोबत. मी पण मग दुसऱ्या मुलींबरोबर नाचेन. मी नाही चढवलं तुम्हाला. मी जाईन ना, मी फक्त पण जाईन नीट आहे, नाचायला. त्यांना मारू नका. नाही नाही, मी जाईन. शाणे मी जे सांगितलंय लोक ना. ए मुली वाट बघतायत माझी. हा ठीक आहे ठीक मी आहे. कधी डान्स करायला तर कळलं हा, का? जा, हा जा. चल. ए, मारू नका हॅलो. पण कोणाला. यो. वा. कसे नाचताय काका? प्लीज. काय बोलली तू? काका तू काकी तू आजी. हॅलो. म्हातारे केस पिकलेत बघ तुझे. कलर केले. कलर केलेत मोठी. चल नाचो. अरे नीट नाच रे जाड्या. डोकं फिरवतोय. मी जाड्या हो. आणि तू हे छोटे छोटे आरसे ना त्याच्यात बघितलं तरी सत्य कळेल तुला. नाही नाचायचंय जा काका. मला नाही पण मला पण नाही नाचायचंय. मला सांगते सो लेडीज अँड जेंटलमॅन अतिशय सुंदर स्पर्धा चाललेली आहे. ही जी MAJ नवरात्रोत्सव मंडळ भव्य गरबा आणि दांडिया स्पर्धा आहे. वेळ आलेली आहे त्याची विनर घोषित करायची आणि विनर आहे हे कपल. हॅलो. आणि देर इज वन मोर सरप्राईज. तुम्ही विनर आहात त्यामुळे तुम्ही जिंकलेले आहात 7 days आणि 8 night बाली हनीमून पॅकेज. अरे काय चाललंय? खुश ठेव. त्याच्यावर हनीमूनला जाणार आहेस? माझ्यावर हनीमूनला जायला पाहिजे ना तू. नाही ते तू माझ्यावर हनीमूनला जायला पाहिजे. मला लाज नाही वाटत? कसे बोलताय? हा त्यांची बाईक पण कसे बोलताय तुम्ही? लाज नाही वाटत तुला? मगाशी पण हे काका आम्हाला छेडत होते. हो. माराने कानफडा चाल अहो, मग. माझी- ऐका ना. अहो, तिकडे. अहो, नाही, माझी नाही, बाईक. नाही, नाही. अहो, माझी बाईक तिकडे. अहो, माझ्या पडू नका. नाही, माझी बाईक. वा 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 वा. ही दांडिया नाईट अतिशय धमाकेदार होती. मस्त. बघूया दर्दी हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई. अरे हॅलो. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आज कॉस्ट्युमसाठी मला विशेष कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत कॉस्ट्युम डिपार्टमेंटला. दे हॅव डन अन आउटस्टँडिंग जॉब. ताडिदा तू खूप कमाल दिसतोयस आणि तू काय एंट्री घेतलीस तशी खूप अमेझिंग होती. आणि ऑफबीट डान्स पण अतिशय आवडला. नमा हे जे तू केलंस त्याला काही तोड नाही. ह्या निमित्ताने एक किस्सा असं नाही पण एक फॅक्ट ऑफ लाईफ आहे माझी. जेव्हा केव्हा कुठल्याही फिल्मचं डान्सचं शूट असतं तेव्हा माझं सेम माझ्या भावासारखं होतं. हे माझी ही स्टेप 6ला आली. हे माझी स्टेप 4ला आली. So मला त्याची आता खूप प्रकर्षाने आठवण झाली. आणि अमेझिंग परफॉर्मन्स होता. मला खूप खूप आवडला. भाऊ सारू मज्जा आली लाईफ. प्रसाद दादा. तुफान पॅड्या हे काय घातलंयस तुझ्या अंगावर? म्हणजे तू जर बाहेर मला असं भेटलास मी बाप जन्मात तुला ओळख दाखवणार नाही. कधीही नाही दाखवणार. अफलातून काय अरे तू. आणि सिरियसली तुम्ही दोघं काय नाचता यार. टेरिफिक. म्हणजे ऍक्च्युली असं वाटतं की ते जे भान हरपून गरबा खेळतात ना त्या जोशात आणि त्या ती स्टाईल बिल तुझी फिरवण्याची कमाल. अफलातून. प्रसाद मला एकदा तो गणपतीचा डान्स बघायला आवडेल. Yes. एकदा पडायचं कर ना. प्रसाद खास तुझ्या क्या बताऊ दोस्त तेरे डांस के जलवे. तू जिधर नाचता है उधर तैयार होता है 8 पदरी हाईवे. लय भारी. थँक्यू सो मच या डान्सिकल म्युझिकल आणि रंगीतदार परफॉर्मन्ससाठी. थँक्यू.
विचार करायलाही फुरसत न देता तुम्हाला नॉनस्टॉप हसवणारा अंशुमन विचारे आणि तुमच्या टेन्शनचा पत्ता कट करणारी चेतना भट आता तुमच्या समोर घेऊन येत आहेत हॉरर कॉमेडी. जोरदार टाळ्यांच्या गजरात दोघांचं स्वागत करूया. May I come in? नो गेट लॉस्ट. अरे असं काय, मी गेलो ना तर स्केटच सुरू होणार नाही यार. परत एंट्री घेतली पाहिजे. मे आय कम इन? इंग्लिश मध्ये सांगितलेलं कळत नाही, मराठीत सांगू? नाही. निकाल. जास्त चाललंय माझी केबिन, मला निघचाल म्हणते. हॅलो चेतना. सर सर तुम्ही कधी आलात सर? सर बसा ना. नाही इट्स ओके, इट्स ओके. मला वाटतं कॅरेक्टर विसरलीस की काय तू? नाही माझं काही चुकलंय का? नाही प्लीज प्लीज हॅव अ सीट प्लीज, बस ना. मग कसं चाललंय काम? नाही अजून पूर्ण नाही झालंय. Okay. होईल पण होईल. सर मी काय म्हणते, हा? हे काम मी उद्या येऊन केलं तर नाही का चालणार? अरे नाही 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 नाही, काय माहिती उद्या सकाळी मला ती फाईल पोचवायची आहे आणि त्यामुळे तुला आजची रात्र ती इथेच थांबावं लागेल. आय मीन काम पूर्ण करायला. आणि घाबरू नकोस ना, मी आहे ना. हा, मी आजची रात्र तुझ्यासोबत इथेच थांबेन. तुम्ही? हा सर सर थँक्यू. थँक्यू. मी घाबरले होते की एकटीला काम करायला इथे थांबायला लागेल. सर तुमच्यासारखा बॉस मिळाला ना नशीब लागतं. नाहीतर माझ्यासारखी काल जॉईन झालेली मुलगी, सर तुम्ही एवढी मदत करताय तिला, खरंच. कसं आहे माहिती आहे, तू नवीन आहेस म्हणून जागायलाच पाहिजे मला. तसं नाही तसं नाही. कसं आहे की आता ऑफिसच्या कामाची तुला सवय नाही ना. हो बरोबर की नाही? हो हो आणि कसं कोणीतरी अनुभवी व्यक्ती सोबत असायला पाहिजेच की नाही. हो. त्यामुळे मी आहे. तुम्ही की नाही? ग्रेट असं. आणि काय जशी फाईल मला महत्वाची आहे ना, तशीच तू सुद्धा. आय मीन एम्प्लॉई फार महत्वाचा असतो. हो सर. सर खरंच खूप थँक्यू सर. वेलकम. म्हणजे आपल्या एम्प्लॉईसाठी इतकं कुणी नाही करत हो सर. रिअली? हो. आणि तुम्ही करताय ते माझ्यासाठी सर. सर मी असं ऐकलं होतं की ती आधी जी मुलगी होती ना माझ्या, ती जॉब सोडून गेली का सर? कदाचित तिला माझ्यापेक्षा जास्त तिकडे सॅलरी मिळाली असेल. तिचा विषय कशाला पाहिजे. तुला ऑफिस आवडलं? हो हो सर खूप आवडलं. ऑफिस छान आहे. आणि मी आय मीन मी आवडलं का तुला? सर तुम्ही पण आवडलात सर. रिअली? आणि प्लीज सर म्हणू नका, म्हणजे सगळे असतील तेव्हा ठीक आहे. दोघं असताना फक्त कॉल मी अंशू. ओके? आते का अंशू? इकडे काय बोलला? अंशू माझला आहेस? अंशू डायरेक्ट अंशू. सर तुम्हीच म्हणालात ना सगळे नसताना अंशू म्हणत जाऊ. शाण्या, ते मी तिला म्हणालो. तुला नाही कळलं ना? तुझ्यात आणि तिच्यात काय फरक आहे की नाही? हो आहे ना. मला दाढी येते, तिला नाही येत. मी कामाबद्दल बोलतोय. तिच्या कामात आणि तुझ्या कामात काय फरक आहे की नाही? हो आहे ना. तिला खूप ओढून ताणून करावं लागतं, मी कसं सहज कॉमेडी करतो. रिअली? खूप ओव्हर कॉन्फिडन्स आला असं वाटत नाही तुला 4 स्किट मध्ये? हे बघ, तू पिऊन आहेस साधा, ती माझी असिस्टंट आहे, कळलं तुला? लायकीत राहायचं. काय काम आहे ते बोल. सर निघताय की अजून थोडा वेळ थांबणार? थांबतोय. रात्रभर थांबू, काय प्रॉब्लेम आहे? मला काही प्रॉब्लेम आहे? बाहेर जायचं आणि डिस्टर्ब करायचं नाही. आउट आउट. ठीक आहे सर. थरकी कावळा. काय बोला काय बोला काय बोला तू? ठरलं काय बोला? ठरलं की कळवा. तुम्ही काय केलं सर? मी ठरकी काय नाही. तू नाही नाही नाही. मग चेतना
अगं किती काम करते सावधे ग, काम होत अगं काम होतच राहील. ये ना आपण थोडं गप्पा मारू. सर. मस्त वाटतं ना. हो सर. सर मला तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू? एवढ्या लवकर? सर स्किट आहे ना, एकांकिका नाही, घाई करायलाच हवी. बोल 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 बोल. सर म्हणजे मी असं ऐकलं होतं की आपल्या ऑफिसमध्ये अजून एक व्यक्ती असते आणि ती फक्त रात्रीची इथे वावरते. इथे कोण? शांता म्हस्कर. शांता म्हस्कर? कोण शांता म्हस्कर? सर काही वर्षापूर्वी म्हणे त्या आपल्या ऑफिसमध्ये काम करत होत्या. एक दिवशी आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू होतं. त्या खूप उत्साहात होत्या. अच्छा. त्या कोणाला तरी हळदी कुंकू लावायला जाणार तेवढ्यात त्यांचा फोन आला आणि त्यांना कळलं की त्यांचा नवरा खूप सिरियस आहे. सर मग त्या कन्फ्युज झाल्या, नवऱ्याकडे जाऊ का ऑफिस मधले हळदी कुंकू पार पाडू. मग त्यांनी ठरवलं की आपण नवऱ्याकडे जाऊया, पण त्यांच्या त्यावेळेच्या लेडी बॉसनी त्यांना सोडलं नाही. सर त्या खूप दुःखी झाल्या. त्या परत कोणाला तरी हळदी कुंकू लावायला गेल्या तेवढ्यात त्यांना दुसरा फोन आला की त्यांचा नवरा गेला. त्या खूप दुःखी झाल्या. सर हा धक्का खूप मोठा होता त्यांच्यासाठी. त्यांच्याकडून कोणी हळदी कुंकू पण नाही लावून घेतलं कारण त्या विधवा झाल्या होत्या. हा धक्का त्यांना अजिबात सहन नाही झाला सर, आणि म्हणून त्याच क्षणी त्यांनी खिडकीतून उडी मारून जीव दिला. आणि तेव्हापासून अमावास्येच्या रात्री त्या आपल्या ऑफिस मध्ये फिरतात. काय बोलतेस? म्हणून सर अमावास्येला हाफ डे घेऊन सगळे लवकर घरी जातात. खरं यार, तरीच म्हणतो सगळे एकाच दिवशी हाफ डे का मारतात? म्हणजे हे खरं आहे? हो. घाबरायचं कारण नाहीये. डोंट वरी, कारण आज अमावास्या नाहीच आहे, उद्या आहे. हा. सर घड्याळ बघा, उद्या सुरू झाला सर. डोंट वरी, डोंट वरी, मी आहे ना, काळजी करू नकोस, मी आहे. काय होत आहे? सर अचानक थंडी वाढायला लागली ना. थंडी? सर काय सर 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 काटा ना म्हणून थंडी वाजते सर, मला पण वाजते. सर तुम्ही मला सोडून जाऊ नका सर. ढेकर आली सर. मगाशी नाश्ता केला होता ना, ढेकर आली. पुरी भाजी खाल्ली होतीस? नाही काय नाही सर, जाऊ द्या ना, ते सगळं जाऊ द्या ना प्लीज. मला तू काळजी करू नकोस. तुझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये हा अंशुमन विचार आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. येऊ दे रे. ये रे. सर दरवाजा बंद झाला. दरवाजा बंद करून ती आली सर, मला दिसते सर. ती सर आपोआप पडलंय. घाबरू नकोस, घाबरू नकोस, मला पण घाबरू नकोस. अगं हे पडले ना, माझ्या धक्क्याने पडलेस. देवाच ठेवले, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. मस्त ठेवलं. आता काय हलते का? सिक्युरिटी सिक्युरिटी सिक्युरिटी. परत आली जाती, मला भीती वाटते. परत आली. दाखव, घाबरू नकोस. मी कराटे शिकलोय, तायक्वांडो शिकलोय. कुठे चेतना? कुठे दिसत नाही मला. चेतना 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 कुठे गेली? चेतना चेतना. अंशुली. अंशुली फक्त 2-3 कराटे खेळ लगेच अंशुमनचा अंशुली झाला काय?
मी शांता मस्कर. शांता मस्करी करते ना माझी तो. मी का मस्करी करू तुझी अंशुली. हे कोण अंशुली? मी अंशुमन विचार तू अंशुली नाही नाही माझा बॉस. छळायचीस ना मला. मी कुठे छळलो? मी काहीच करू शकले नाही तेव्हा पण आता सापडले. का भूताई ऍक्च्युली काहीतरी गैरसमज होतोय. मी अंशुली नाही, मी अंशुमन विचार आहे. मी पुरुष आहे. अंशुली मी तुला कधीच ओळखलंय. कधी कधी ओळखलं? कधीच मला फसवशील. मी कुठे फसवलंय पण? बस इथे. का कुठे कुठे? त्या दिवशी अर्ध राहिलेलं काम पूर्ण करायचंय मला. बस. कसलं का? झालं आता मी निघू. मला कोण लावणार? कोण लावणार मला? कुठल्या बोटाने लावतोय? लावतो ना, मला लागली आहे. आईने शिकवलं नाही तुला? सवाष्ण बाई ना तू. पदर घे डोक्यावर. पदर पदर कुठे? पदर पण कुठे? घे पदर. किती पदर? ओटी भर माझी. हा देतो. कालची आजची ओव्हर टाइम देतो. मला ओटी देतो. ती ओटी नाही. ओटी भर खणा नारळानी. हे खूप ओटी होते तुमचं. ओटी ओटी नारळानी ओटी भर नाही तर देव घेईन तुझा. सुनील शेट्टी कॅरेक्टर बदल वाटतं. ऐका ना मी काय बोलतोय. तुम्ही ऐका ना मी काय करू? ओटी भर. ओटी कुठे कुठे? हे काय? खण म्हणून माझा रुमाल वापरला आणि ते नारळ बाहेरून कडक आतमध्ये पाणी असतं ना, पाणी भरून आणू याच्यामध्ये मी. नाना पडेकर परत काय चेंज झालं. किती वाटतं नको माझं ऐका ना. माझं काय चुक आहे? ओटी भर नारळाने. ऑफिसमध्ये कुठून आणू नारळ? दत्तूला विचार. तुला तुम्ही ओळखता? नंतर करा ना, पहिले सांगा ना. दत्तूला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. मोठी मोठी लोक त्याला सर म्हणतात. बोलाव दत्तूला. दरवाजा बंद कसा काय आतमध्ये आला तू? टायमिंग म्हणतात त्याला. तुझा काय संबंध नाही त्याच्याशी. काय काम आहे बोला. त्रास देत आहेत बाई, मला त्रास देत आहेत. कोण बाई? अंशुली का तरी बाई. हो त्या शांताताई आहेत. त्या कधीच कोणाला त्रास देत नाहीत. ओटी भरून घेतात आणि गपचूप निघून जातात. हा पण 5 मिनिटात जर त्यांची ओटी नाही भरली तर त्या मात्र त्या माणसाला सुद्धा घेऊन जातात. काय बोलतो? नारळ थोडे नारळ ऑफिसमध्ये नारळ आहे का आपल्या? ऑफिसमध्ये नाहीये, माझ्याकडे आहे. नारळाचा धंदा आहे. जीव घेतली बाई, जीव घेतला. मी नाही देऊ शकत. ते नाही ते असं काय करतोस तू? 20,000 रुपये होतील. 20,000? तुझ्या बापा ठेवले तिकडे. मी देणं असं काय मला तिथे पाय पडतो. दे रे, मी जेवण मांडायचा प्रश्न मारेल बाई मला. ते मला तू चेक 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 द्या. नारळ द्या. करायला पाहिजे ना. थांबव. हे घ्या. एवढी नारळाची 20,000? त्याच्यावर ओरडू नको. आवडत नाही. घ्या ना, उठी घ्या ना. त्याला गप बसा ना. असं नाही. उखाणा घे. त्यांचा आधी होता खरं सांगतो मला मी. हे उखाणे पिकाणं खूप फालतूगिरी होते. कळलं तुम्हाला मी. आता काय ठरलं नव्हतं उखाणे पिकाणं. भाजी मेथी जी मजा नाही येत. बापरे मजा.
माझं काय मजा माझी इथे लागली त्याच्यावर ओरडायचं नाही. दुसरा उखाणा घे, पण दत्तू रावांचं नाव घेतो असं पाहिजे त्या. अच्छीत गच्ची गच्चीत झाडं, अच्छीत गच्ची गच्चीत झाडं, झाडं आहेत फार दाट. दत्तूरावांचं नाव घेते अंची लागली वाट घ्या ना. मला जाऊ दे, तुमच्या पाया पडतो. माझी ही वाट बघत असेल. टाळ्या वाजवू नका हो. ऐका रे, मी जातो राहतो तुमच्या पाया पडतो. माझ्या बरोबर फुगडी गाल. हे तर खूप मोठी होते. फुगडी मी थांबवतो का? फुगडी गाल. आता कोंबडा. गुड. दत्तू झालं सगळं शूट. येस येस. काय हे काय चाललं? काय झालं शूट? काय झालं फालतूगिरी? फालतूगिरी आणि तू करतोस ती. नवीन मुलीला छळतोस ऑफिस मध्ये. ती फालतूगिरी नाहीये. माझ्या आधी जी जॉब सोडून गेली होती ना ती मूर्ख असेल. मी नाहीये. दत्तूनी मला सगळं सांगितलं होतं आणि आमचा हा दोघांचा मिळून प्लॅन आहे सगळा. काय आमच्या दोघांचा प्लॅन होता? मुंग्या आला मुंग्या. आला पाय गेला माझा. दोघांचा आहे. आमच्या तिघांचा मिळून हा प्लॅन होता. कळलं? परत जर कुठल्या मुलीशी असं वागलास तर हा व्हिडिओ व्हायरल करू. हा चला रे. ए थांबा. ही बाटली अंतर इकडे आण. एकदा कशाला? उडवते. मजा येते. येते इकडे. मजा तुझी मजा येते. मजा. दे ना. मजा येते. बघ ना साहेब. बघा का ट्विंग सांगतो. बाबा मजासाठी करतोय. याची मजा ही. अरे काय वा वा, क्या बात है. हसून हसून पुरे वाट लावलीत आमची. क्या बात, क्या बात. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई, मला स्टेजवर यायचा. भन्नाट परफॉर्मन्स होता. बने, तू जे काही करत होतास ते इट वर्कड अमेझिंगली वेल आणि खूप ते व्हिज्युअली बघायला खूप मजा आली. दत्तू, टायमिंग अफाट आहे तुमचं. म्हणजे आपके क्या कहने. अंशू, येतानाच कळलं होतं का की हा डॅम्बिस आणि लबाड माणूस आहे, सच्चा माणूस नाही आहे. अप्रतिम कॅरेक्टर पकडलं होतंस तू. आणि मॅडम, तुम्ही आज कमाल केली. म्हणजे आय वॉज वेटिंग की असा परफॉर्मन्स तुझ्या वाट्याला कधी येतोय आणि आज तो आला. आणि तू प्रत्येक बॉलला सिक्सर मारलेला आहेस. अमेझिंग, भन्नाट परफॉर्मन्स. खूप आवडला. प्रसादा, मी आजपर्यंत माझ्या आयुष्यात जेवढी स्किट्स बघितली त्यात माझ्या माहितीनुसार मी पर्सनली या जॉनरचं इतकं भन्नाट स्किट आजपर्यंत पाहिलं नाही. वा वा, सलाम. क्या बात. फार मजा आली, फार मजा आली. दिन को चैन नहीं और रात को आराम नहीं. दिन को चैन नहीं, रात को आराम नहीं, तो समझ लेना एक तो बंदे को प्यार हुआ है या फिर ऑफिस में शांता मस्कर का भूत आया है. वा वा वा. मंडळी, आज चिपळूण डेपोतल्या 2 सुपरफास्ट गाड्या धडकणार आहेत परांजपे एक्सप्रेसला. बघूया विनोदाचा हा सुखद अपघात आपल्याला किती आनंद देतोय ते. या 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 या. नीट बघून घ्या गे. नंतर कटकट नको. काय समजलं? म्हणजे हा नाही तर नाही, मला उगाच कटकट नको. हा, छान आहे का नाही? उत्तम आहे ना. तसं नाही, मुला सांगायची गोष्ट काय आहे साहेबांनो. म्हणजे हा सोफा आणि हा जो पीस ठेवलेला आहे, काय म्हणायचं त्याला, तर आहे तो महागडा दिसतो. महागडा महागडा पॉट आहे. महागडा पॉट आहे. हा सोडला ना तर घर अख्खा मोकला आहे का नाही? होय ना? होय ते. हो, किचन बघितलं म्हणजे
मॉडेलिंग आहे किचन होय. मॉड्युलर म्हणायचंय का तुम्हाला? काय म्हणताय तर समजून घ्यायचं ना. आपला माणूस आहे तर आपलेपणा सांगतो म्हणून समजून घ्यायचं. होय, आपला माणूस म्हणजे आपलं म्हणजे वल्याकलाव नाही नाही बुवा. आम्ही पण तुमच्याच गावचा भोजने. काय सांगता बाई का? मावलतल्या वाडीतला. होय होय तर. मी उगवतल्या वाडीतला का नाही मग मग काय होऊ द्या बारी होऊन द्या. व्हायलाच पाहिजे म्हणजे माझ्यावर अग शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, फुगडी नाही आणली रुसली समायना, फुगडी नाही आणली रुसली समायना, शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना, शालू. वा उपकार वा. आता फ्लॅट दाखवता? हो नका सगळं बघून घ्या नीट, नंतर कटकट नको काय बरोबर आहे म्हणून. आणि हे बघा हे बाल्कनी बघा केवढी आली छान आहे ती. पुढे जाऊ नको. का? सांगितलं ना बाल्कनी आहे. बाल्कनी मध्ये जायचं नाही. पण मस्त आहे फ्लॅट, मला आवडलं. मस्त आवडलं ना? घेऊन टाका लगेच. 50,000 डिपॉझिट, 20,000 भाडं, 10,000 रुपये टोकन. तर दिलं की पुढच्या गिरायकाला मी शटाप बोलतो काय. मग घेता वाय ना फ्लॅट. घ्यायला काय मी आता घेईन पण हा जरा सोपा आहे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका या सोफ्याचा. होय ना. हा घर मालकाचा आहे का ना. मी त्याला परत घरात घेऊन जायला सांगेन काय जमतली. नको 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 नको, सोफा राहू दे, सोफा राहू दे. राहू दे? हो, सोफा मिळतं राहू दे ना. तुमची लायकी आहे का नवीन सोफा घ्यायची? म्हणजे माझी लायकीने सोफा घेण्याची. काय परक्या माणसासमोर माझी लायकी काढतोस. मी आता हा सोफा आहे भांगारा दिखतो नवीन आणतो का. ओ गोजरानू काय तोंडाला येतो बोलता वाय. हा काय बाबा तुमच्या मालकीचा आहे. भांगारात कसं काय विकणार तुम्ही. ओ घर मालकाचा आहे का नाही. तुम्ही फक्त एवढे सांगा की हा फ्लॅट तुम्ही भाड्याने घेणार आहो का नाही. घ्यायला काय मी आता घेईन. मग घ्या ना. घेऊन टाका ना लवकर. घेईन घेईन काय जरा बघून घ्या ना. मला वाटतं ना फ्लॅट जरा छोटा आहे. हा छोटा वाटतो तुला. हा. आरशात बघितलायस एवढा एरिया फिरायला तुला 3 महिने लागतील. गप घे काय हाय का. मग घेतल्यावर बघू काय मोठा करायचा आता. म्हणजे काय म्हणजे मोठा करायचा म्हणजे हो म्हणजे कसं एकदा घर घेतलेला ना सगळं आपलं आपापल्या नुसार मोठा करू. म्हणजे ही किचनची खोली आहे ना ती ही भिंत फोडून हॉल मध्ये घेऊ. बाथरूमचा आहे तर बेडरूम मध्ये घेऊ. म्हणजे कसं झोपायला ऐसपे जागा मिळेल. आणि काय म्हटलं होता बाल्कनी आहे ना तिथे स्टडी रूम करून टाकू. काय म्हटलं. आणि किचन काय शेजाऱ्यांच्या घरात करू. नाही 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 नाही, आपल्याला किचन असं ऐसपैस पाहिजे. आपण काय करू, हॉलची भिंत तोडू आणि किचन मध्ये घेऊ. हॉल नसला तरी चालेल. हॉल नसला तरी चालेल. मग पाहुण्यांचं हॉल होतील त्याचं काय. पाहुण्यांचं हाल होतील त्याचं काय. म्हणजे पाहुणे आले तर कुठं किचनच्या गॅसवर बसवणार आहे. तिथेच बसू. नाही तर तुमच्या घरचीच माणसं येतात ना, गॅस पेटवत आणि त्याच्यावर बसवते एकेकाला. माझ्या घरचे पाहुणे त्यापेक्षा तुझ्या बापसाला बसव गॅस. माझा बाप काढायचा नाही. बाप काढ. तुम्हाला सांगतो मोरेनू आला ना हिचा बापूस का महिनाभर जात नाही. आता येऊ दे. नाही ह्या वेळेला येऊच दे. बाथरूम मध्ये गेला ना आंघोलीला का दरवाजा आहे ना तो तोडून टाकतो आणि भिंत रचतो. अनारकलीला कसा चिरून टाकला होता तसा चिरून टाकतो त्याला. तुमची आई येऊ दे ना. तुमची आई आली ना की सिलिंग फॅन काढते आणि तिथे तिला चिकटवते. फिरते गरा 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 माझ्या आईशीला गरा 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 ऐकेन. तुझा भाव आला तर बघ कसा मग हा छप्पर तोडीन आणि भर पावसात त्याला छतावरती तडपत्री घेऊन उभा करीन. तुमची त्याला भांडतावाय काय. आणि तसा तुम्ही या घराची तोडफोड नाही करू शकत. त्यामध्ये तुम्ही घर भाड्याने घ्यायला आली वाय. विकत थोडी घेता वाय. आणि काही जरी विकत घेतले ना तरी सोसायटीच्या परमिशन तेव्हा तुम्हाला तोडफोड करायला लागायची नाही. काय सांगा चालले किचन हॉल मध्ये आणायला. तुम्ही नव्हता घेत. माझं मी काय पण करेन. काय करेन म्हणजे काय. बरं तुम्ही घेता वाय ना भाड्याने. घ्यायला काही मी आत्ता घेईन. टोकन तरी द्या 10,000 रुपये. टोकन 10,000 का 20,000 देईन. पैशाचा प्रॉब्लेम नाही. पैशाचं काही प्रॉब्लेम. खिशात काय हात घालताय. पैसे नाही द्यायचे कळलं की नाही. तुमचं ना बावळटासारखंच असतं. भाजी आणायला बोलली ना की हे घेऊ भाजी, ते घेऊ भाजी, हे घेऊ भाजी, तसं करतात. जरा नीट बघून भाजी घ्यायची ना. तसं हे बघून घ्यायच्या सगळ्या गोष्टी. सगळा बघून घेतो. लग्नानंतर ठरवलेलाच आहे मी. बघितल्याशिवाय काही घ्यायचाच नाही. तेव्हापासून सगळा चेक करूनच घेतो मी. नाही तर हा असा होईल. तुलाच गोष्ट बहिणी तुम्हाला सांगतो ना हा फ्लॅट आहे का नाही एक नंबर लकी आहे का नाही. तुम्ही बघितलं नाही म्हणजे आत पाऊल टाकल्यामध्ये अशा व्हायब्रेशन लय भारी. म्हणजे तुम्हाला एक नंबर फ्लॅट आहे का नाही. हो आणि ह्या भाडोत्री राहिल्यात ना या घरामध्ये त्यांनी स्वतःच फ्लॅट घेतलेला आहे बाहेर जाऊन. एवढा लकी फ्लॅट आहे. नाही नाही नाही
पण नाही जमणार काय हो? का? ते लाल भिंती आमचे पडदे गुलाबी नाही जमणार आपण दुसरा फ्लॅट ओ बघू ओ वहिनी, ओ वहिनी, असं काय करता आता पडदे नाही बसत म्हणून काय घर बदलता लावा नीलं पडदे लावा ना काय चालतील निळे पडदे लावायचे हो, चालतील का नाही आणि आमच्या घरातले पडदे तसे ठेवायचे ते नाही चालणार यांच्या आईने घेतलेत पडदे गुलाबी रंगाचे लाल भिंती गुलाबी पडदे कसे दिसते कॉम्बिनेशन का लाल भिंतीवर गुलाबी पडदे सोबत नाही शोभतायत तुम्ही सांगा मोरे नाही शोभायला काय हरकत आहे? मोरे? नाही कसं शोभतील चांगलं नाही काय हो नाही नाही म्हणजे प्रत्येकाच्या नजरेत दृष्टिकोन बघण्याचा वेगळा असतो बरोबर? त्यांच्या आईची बाजू काय घेते एक नंबरची कजाक बायको एक नंबरची कजाक बायको आयव नाही तर बघ काय कराल काय करा काय कराल सांगा तुम्ही म्हणजे भजन मारणार आहे तुम्ही मला मारणार आहे मारा हा ना बघू रे काय मग मारा 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 हा ना. बघा बघा हा? म्हटलं ना हा हा लई मस्ती आहे हिच्या मग अंगात. उतरवा ती हो, बरं का? बघ माझं डोकं खाऊ नको तू अरे, आधी सांगताय डोकं मी काय खाऊ मी मी माझी अरे. सानाकली ना सानाकली काय तुम्ही सानाकली तर सांगताय एका त्याला? बुक्क्या सोडू असं का फोडीन अरे एवढा तर मार ना बुक्की मार. बच्चन नाही मारता या माणसाला बुक्की मारतोय डोकं फोडतोय माझं हट. तू चॅलेंज देऊ नको हा, मला दिलं challenge. तू काय चॅलेंज देऊ नको दिलं challenge. तुम्ही बाजूला ओ, 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 बसा. ओ, भजन. इथं काय अहो, हा, असं काय बाजूला करता? अहो, अरे, हा बाजूला. अहो, तुम्ही अजून घर भाड्यान घेतला माही कुठे हिला सांगा ना मागच्या वेळेला पण तेच केला सगळी भांडणं उकरून काढला आणि जो वरवंटा घातला मग त्याच्यात मालक गेला मालक नव एजंट जागेवर गेला नाही, पण आता मी तुम्हाला काय होऊ देणार नाही आता तुम्हाला काय होऊ देणार नाही. जा, जा, मोरे. थांबा जरा. ओ, महागडा हा, पीस आहे, घाल, घाल, महागडा घाल, पीस डोक्यात. आहे. आगडा पिस आडवं येऊ नका आडवं येऊ अहो, नका मोरे, तुम्ही कशाला टेन्शन मध्ये घेतात तो काय नाही करत हा, चल, घाल घाल पीस डोक्यात हा, चल घाल या फुल घे ओ भजन्यानू ओ भजन्यानू नको मारू फुटेल कशाला बायकोच्या नादाला लागता वाय हा. तुम्ही सांगितलं म्हणून हा, काय? त्यानं सांगितलं नाही म्हणून कळलं ना? हा, ठेवा तो आधी ठेवा अहो बाहेर कशाला टाकला ओ फुटला ना तू आता मालक मला काही सोडायचा नाही सगळं पैसे माझ्याकडनं वसूल करून गेले तुमच्याकडनं कशाला हिच्याकडनं घ्या माझ्याकडनं मग आता महागडा पीस होता ना त्याच्याऐवजी हिराच फेकणार होतो पण हिला उचलणार कोण म्हणजे मी जाडी आहे मग काय चवलीची शेंग आहेस चवलीचे शेंगच आहे कुठल्या बाजून बघायला सुरुवात केल्यावर चवलीची शेंग वाटत नाही जिकडून तिकडून भोपलाच आहे ए, तुम्ही काय वाचत नवरा बायको आहो का मागच्या जन्मीचा वैरी आहो ए, ए, ए. हा अजून तुम्ही हा फ्लॅट भाड्याने घेतला नाही आहे तेव्हाच काय तोडफोड सुरू केली वाय घ्यायचं काय तर मी आत्ता घेईन. तुम्हाला सांगतो गाववाल्या म्हणून सांगतो तुम्हाला सांगा. ही बाई अशीच आहे लय डॅम्बीस काय आहे सांगता? मग नुसती स्वतःच म्हणणंच खपवते मी स्वतःच म्हणणं खपोटी मी म्हणजे माणूस एक शब्द ऐकत नाही माझं एक शब्द ऐकत नाही हॅलो. हे घर दिसतंय ना मी उभं केलंय माझ्या जीवावर काय काहीतरी काय बोलता हो हा सोफा माझ्या जीवावर मी घेतलं अहो, तुमचं- सगळं माझ्या जीवावर केलंय अहो, नाही हो. अरे एक दुसरी असती ना तर गेली असती पळून मी आहे ना म्हणून थांबले इथे गाप. काय गाप बोटा का बघ बोटान सांगतो तुला गप बसून तरी नाही ऐकत नाही. बोटाकडे बघायचं तुझ्या गप सांगतो तर नाही बघणार लोकांसमोर तमाशा नको आहे जा आतमध्ये जा चल चाय टाक हो, काय टाक चाय टाक अहो चाय कुठे टाकील वासाड्या मला अजून तुम्ही घर भाड्याने घेतला नाही आहे. घ्यायचा काय मी तुझा आत्ता घे कामाला या माणसाची हा? तू तुझा काय चाललाय काय? हा, परक्या माणसासमोर नवऱ्याच्या रावण डोळ्याला पदर लावतेस मला काय चालणार नाही आज जा म्हटलं ना मी आज जर गेलं ना तर परत बाहेर येणार नाही अगोदर सांगून ठेवते तू जा चल जाते मग आज जा. चाल. ओ वहिनी ओ वहिनी ओ वहिनी ओ बस गे हो, गेली म्हणून. आतमध्ये गेली अरे देवा ती जाऊ दे, जाऊ दे. तुमची कडी लावून आतमा घेतला नाही बाहेर जाऊ काढा दे तिला. हो तुम्ही बसा आरामशीर तुम्ही एक काम करा ती गेली आहे तिला रात्रीच्या पोटात भूक लागली ना की येल बॉम्बा मारीत तुम्ही जावा तुम्हाला संध्याकाळी हाक मारतो ओ वहिनी ऐकता वाय काय गेली ती. ओ वही ओ भजनू सांगा काहीतरी हा ओ कमोड सॉरी बोलू दे सॉरी बोलल्याशिवाय बाहेर नाही येणार ओ सॉरी बोला त्यांना मी हा. सॉरी बोला तरी मी म्हणणार नाही ओ तुम्ही तरी नाही बाहेर नाही सॉरी बोलू दे आज मी सॉरी म्हणणार नाही ह्याला सांग ह्याला सांग मी म्हणणार नाही तुम्ही काय तर बघून घ्या ओ सॉरी म्हणा नाही तर ती बाहेर यायची पण नाही. मी कशा सॉरी म्हणू मी तर म्हणतो आत गेले तिथं कडी लावला नाही ना आपण बाहेरून कडी लावून जाऊ चला एक काम करा काय? आतना बाहेरना सगळीकडनं काड्या लावा पहिल्यांदा आधी घर हा घ्या मग काड्या लावा का नाही घ्यायला काय मी आत्ता घेईन अरे काय घेन लावा काय घेन हा घेन काय लावा मागात बसना वासाकडे नुसा घेन टोकन पण देत नाही आहे. आता टोकन काय करता माहित? आपण मी देईन अरे मग दे ना वरडता माय कशाला इकडे या उभी राहते काय करू? वरडायचा विषय नाही झाला काय आता टोकनचे सगळे पैसे आहेत ना ते तिच्या पर्स मध्ये आहे मग आतेमध्ये म्हणजे मग तिला ओ वहिनी जरा बाहेर या ना ओ बा आधी सॉरी म्हणायला सांगा त्याच्याशिवाय नाही बाहेर येणार सॉरी छे, म्हणा मी सॉरी काय अहो, म्हणायला असं काय? सॉरी म्हटल्याशिवाय बाहेर पण नाही येणार अहो, त्याचे म्हणणार पैसे तू ये. कसं टोकन कसं मिळेल ओ सॉरी म्हणा छे, मी काय सॉरी म्हणायचा नाही मग मी बाहेर पण नाही येणार तू येऊ नको मला काय सांगते नाही सॉरी म्हणा
वांद करून टाकली नाही. एक sorry काम म्हणा. करतो, एक काम करतो. काय? तुम्ही इथं थांबा, बाहेरनं कुलूप लावतो, मग कळलं तुम्हाला. बिन भाड्याच्या खोलीत कसं राहायचा. पोलिसांनाच बोलवतो. थांबा या. म्हणवा मोरे. नाही या तुम्ही या. अगं हे ऐकलंच काय? या. बाहेर येतेस ना? नाही तुम्ही सॉरी म्हणा आधी. इथे चालला सॉरी मोरे. हा? ओ मोरे, अहो दरवाजा उघडा. अहो उघडायचं का? मी आता उघडीन, पण टोकन द्या अगोदर. वा वा वा, चिपळूणकरांनी शालूनी सुरुवात केली स्किटची, त्यामुळे स्किट जबरदस्त होणारच होतं. ते तसंच झालं. फार मजा आली. याच्यापेक्षा जास्त दाद द्यायला मला काय, मी आत्ता देईन. पण त्यांची दाद जास्त महत्वाची आहे. जाणून घेऊया त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. सई, मला असं वाटतं सुसाट होता परफॉर्मन्स. प्रभाकरदाच्या टेरिटरीमध्ये जाऊन म्हणजे तुमच्या स्टेप्स एवढ्या जास्त सिंक्रोनाइज्ड होत्या की त्यांच्या टेरिटरीमध्ये जाऊन तू त्यांच्या बरोबरीने त्यांना साथ दिलीस. ह्याच्यात मला तुझं खूप कौतुक आहे. आणि तुझी जी हुकलाईन होती ती प्रत्येक वेळेला इट वर्कड, म्हणजे फारच सुंदर. सुहास मध्ये मध्ये तुझ्या रिॲक्शन्स दिल्यास त्या फार अप्रतिम होत्या. मला एकदा तुम्हाला दोघांना रिक्वेस्ट करायची, परत एकदा शालू मला बघायला. येस, बस आहे बस. अग शालू झोका दे गो मैना. अग शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. फुगडी नाही आणली दुसरीचा मैना. फुगडी नाही आणली दुसरीचा मैना. शालू झोका दे गो मैना. शालू झोका दे गो मैना. क्या बात है, क्या बात, क्या बात आहे यार. कमाल कमाल. प्रभाकर, मला कधी कधी खरंच खूप हेवा वाटतो. खूप कमी लोकांना स्वतःची काहीतरी साईन निर्माण करता येते, आणि ही तुझी साईन आहे. ओंकार तोडीस तोड केलं असं, म्हणजे ऍक्च्युली प्रभाकरच दुसरा प्रभाकरची जेरॉक्स बघतोय का काय, इतकं ॲक्युरेट त्याला तू इमिडिएट केलंस. कमाल, मस्त. सुहास, फार मजा आली. कॉन्सेप्ट पण खूप छान होती आणि व्हेरी वेल प्रेझेंटेड. लवली. पति पत्नी में प्यार हो तो घर का माहौल अलबेला होता है. पति पत्नी में प्यार हो तो घर का माहौल अलबेला होता है. घर में अगर ऐसे लोग आए तो घर का तबेला होता है. वा 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 वा. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागातली सगळी सादरीकरणं संपलेली आहेत. जाणून घेऊया हास्यरसिकांना ती कशी वाटली आहेत. सई, आपण प्रत्येक वेळेला रथी महारथींचं कौतुक करतोच, पण मी हा एपिसोड स्पेशली डेडिकेट करते आपल्या आर्ट, कॉस्ट्यूम आणि म्युझिक डिपार्टमेंटला. कारण त्यांचं ह्या एपिसोडमधलं ह्या तिन्ही डिपार्टमेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आणि खूप बहारदार होतं असं मला वाटतं. सो येस, टीमवर्क कायम दिसतं आणि आपल्याकडे तर ते प्रत्येक स्किटमध्ये झळकत असतं. आणि मला असं वाटतं की एवढ्या छान सगळ्या डिपार्टमेंट्स काम करत आहेत, तर त्यांचं एकदा भरभरून टाळ्यांनी कौतुक झालंच पाहिजे. प्रसादा, प्राजक्ता, सुहास, नमा, चेतना, विशाखा, वनिता, नेहा, सई, आज नवरात्रीनिमित्त स्त्री शक्तीला माझा सलाम. त्यांच्या शक्तीला मी सलाम केला. अजून काय बोलू एपिसोडबद्दल. आज ज्या पद्धतीने सुहास, नमा आणि चेतनाने परफॉर्म केलंय, त्याला एक शक्ती लागते वेगळी, आणि ती शक्ती तेव्हा येते जेव्हा कुठल्या तरी शक्तीचा पाठिंबा असतो. तेव्हा ह्याच्या पलीकडे आज बोलणार काही नाही. धमाल केली आहे सगळ्यांनी. तुफान तुफान. नमस्कार मंडळी. नवरात्रीच्या नवरंगांमध्ये हास्यरंगाची उधळण करून उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. को पावर्ड बाय गार्नियर मास्क. चला तर मंडळी, या रथी महारथींच्या हास्य गरब्यामध्ये फेर धरूया आणि मनसोक्त हसूया. मंडळी, विनोदाच्या या महामंचावर नेहमी धुमाकूळ घालणारी जोडी आता तुमच्या समोर घेऊन येते एक अनोखा गरबा बँड. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. चालू करो कॉलनीतील सगळ्या रहिवाशांनी शांतता राखावी. थोड्याच वेळात आपण गरबा सुरू करतोय. लगेच
भाई साहब थोड़ी देर रुको रुको, शुरू करेंगे जल्दी जल्दी शुरू करेंगे. Excuse me. हाँ बोलो बोलो Excuse me. बोलो बोलो. विशाखा मॅडम आपणच का? हाँ मी से बोलो. मी समीर चौगुले, दिलखुश बँड आहे ना त्याचा मॅनेजर. अरे काय तुम्ही किती वेळ 6:30 येणार होता तो, तुम्ही 7 वाजले आहात कुठे? बरं चला चला आता वाद्य लावा बघा, पटकन सुरू करायचं. जल्दी सुरू करते हम लोग. ते खाली करा ना, खाली काय सारखं वर करा. जरा प्रॉब्लेम झालाय, आज आमचा बँड अवेलेबल होऊ शकत नाहीये. काय आज आमचा बँड खरे काय सांगतोस बाकडा? नाही, मला एवढं ऐकून नाही आलं गप्प तुला. बस, काय तू बोलतोयस? नाही. असं कसं अवेलेबल नाही होऊ शकत आहे? सांगतो मी, आमचा टेम्पो भरला होता सामानाचा, हा. तो टेम्पो पुढे निघाला, तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना पकडलं. कारण काय सीट बेल्ट लावलेला नव्हता म्हणून. मग त्याच्याकडे गाडीचे पेपर्स पण नव्हते, त्यामुळे त्यांनी मग 2.5 लाख रुपये फाईन मारला. बापरे. सध्या वाढलेत ना फाईन्स. अरे बापरे. मग तो म्हणाला, अरे टेम्पोची किंमत 75,000 रुपये, ठेवून घ्या टेम्पो. अरे. टेम्पो ठेवला आणि मग ते आता कुठेच मला खरंच माहिती नाहीये. अरे पण असं कसं झालंय? नाही होऊ शकत. नाही नाही, अरे मग आधी फोन करून सांगायचं ना मला, मी काहीतरी अरेंजमेंट केली असती. याला काय अर्थ आहे? बरं ठीक आहे ओके ओके, अजून उशीर झाले नाही, मी वाद्य का बघते, तू पटकन तुझ्या वादकांना बोलून घे, इथे तयारी करा पटकन. नाही जरा प्रॉब्लेम काय झालाय, आता? वादक पण येत नाहीयेत ऍक्च्युली. कारण ते ट्रिपल सीट निघाले होते बदलापूरवरून, पण त्यांना पोलिसांनी पकडलं. हा, आणि त्यात बाबा होता ना चालवत, तो झोपला मध्येच असं. अरे त्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडून पैसे घेतले, 27,000 रुपये मागितले. बाबा म्हणाला बाईकची किंमत 9,000 रुपये, ठेवून घ्या बाईक. आणि आता तिथून बदलापूरून चालत निघाले. चालत? हा, म्हणजे येतील ते आता. एवढं जरा प्रॉब्लेम झाला. अहो मी सुद्धा तीन रिक्षा बदलून आलो. का? ते पहिले 2 रिक्षावाले होते, त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं. मग तिसरी रिक्षा पकडली आणि इकडे आलो. काय अरे कळत नाही. काय? अरे याला काय अर्थ आहे? सगळ्या ट्रॅफिक डिपार्टमेंटला तुम्हीच दिसतात काय गाड्या पकडायला? मग हसतोस काय? सिच्युएशन कळते का तुला? सिच्युएशन कळते का? Yes, प्रॉब्लेम काय होतो कळते का तुला? जा काहीतरी कर. हे बघ, हे 3-3 हजाराची तिकीट काढून लोक इथे जमलेत रे, मारतील मला लोक, वळतील खवळतील, कळ ना? असं चालणार नाही. तू लक्षात येते का? माझी वाट लागेल. हे बघ काय होईल माहितीये का? गौरव मोरे विनोदाचा जो करतो ना, तो तुझा होईल. म्हणजे? खून. बरं. कळलं? ताबडतोब बघ काय ते. हो, ठीक आहे. 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स दिलेत मी, मूर्खासारखं वागू नकोस तू, कळलंय? यावेळेला आता बँड कुठे मिळणार मला काही कळत नाही. म्हणजे हा माझा प्रॉब्लेम नाहीये, मला माहिती ही तुझी नव्हतं. रिस्पॉन्सिबिलिटी आहे, कळलं ना? 1.5 लाख रुपये ऍडव्हान्स घेतलाय. पैसे टाक, मी बघते काय करायचं. पैसे टाक. एक 20-30 रुपये आहेत माझ्याकडे, पण नाही 30 रुपये देतो मूर्खा. 1.5 लाख रुपये दिलेत ना, पैसे टाक पटकन. एकदम 11th आवरला तुम्ही सांगता, मी कुठून आणलं? 11th आम्हाला तू मला सांगतोयस, मी तुला नाही, कळलं ना? पैसे टाक माझ्या पटकन. 1.5 लाख रुपये टाक आत्ताच्या आत्ता, बुक्का खाली नाही तर, कळलं ना? मी प्रयत्न करतो, फोन करतो. हॅलो, हा पॅडी. हा पॅडी, काय म्हणतोय? हा, अरे मला जरा 1.5 लाख कॅश हवी होती. काय म्हणतोयस? तेरे लिए जान भी हजर आहे. जान काय चाटायची आहे? 1.5 लाख रुपये हवेत मला. ऐक ना. हॅलो, काय रे कुठे बसलाय? अरे बाबा, अरे निर्मात्यांना फोन करतो, सचिन मोठे. हॅलो, हा सचिन मोठे सर. हा समीर चौगुले. हा ते हे पाहिजे होतं, 1.5 लाख कॅश हवी होती. नाही विषय नाहीये हा. हॅलो ऐका. अहो ऐका. अरे ते म्हणाले लिही मस्त आहे, लिही काही प्रॉब्लेम नाही म्हणतात. जरा 1.5 लाखाचा प्रॉब्लेम झालाय. नाही 1.5 लाखाचा प्रॉब्लेम तू मला सांगू नको. आता मला पैसे वगैरे नको काय, लोक ना शिव्या घालतील मला, आणि माझी छितू झालेली मला चालणार नाही, कळतं तुला? पैसे नकोत मला, तू बँड सबक काय ते. आत्ताच्या आत्ता बँड इथे बोलव, नाही तर काही कर. ऐकलं एकदम माझ्यावर अंगावर येतं ए माझ्या अंगावर तू म्हटलेस मूर्खा. जा आता. हे विचार कसा करतोयस? काय करू मी? मी तोंडाने वाजवू बँड? कुठं? तोंडाने वाजवू का मी बँड? तोंडाने? हा. बँड? हा. मस्करी करतोस तू माझी? मस्करी नाही. मस्करी कसा बँड नाही. वाजवणार? मला सवय आहे. घरी काय आहे, बायको पाट्यावर अशी चटणी वाटते ना, तर बाजूला भरून मिक्सरचा आवाज काढतो मी. मी आवाज काढतो. शेजाऱ्यांना वाटतं हॅलो यांच्याकडे मिक्सर आहे, अच्छा आमच्याकडे रेडिओचा पण आवाज काढतो. तुम्हाला काय ऑप्शनच ठेवला नाहीस, कळलं? मला काही ना तू ऑप्शनच ठेवलेलं नाहीस. ऐत्या वेळी मी तरी कुठून आणणार बँड वगैरे मूर्खा? बरोबर, प्लीज बघा. नीट काढशील आवाज? हो का नाही? काय आवाज काढेल. नाही दुसरा पर्याय नाही, तर आपण ट्राय करू. एक म्हणजे ट्राय करू हे येतो ना नक्की. अरे पण नाही, कसं वाद्य म्हणजे सगळे असे दिसले पाहिजे ना समोर. तू असं एकटा कसं काय, मी कसं काय, लोक कन्व्हिन्स कसे होणार? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्यांना असं डिक्लेअर करा की सरप्राईज आयटम आहे, कळलं का? जगातला पहिला हा सोलो गरबा बँड आहे, एकटाच वाजवणार आहे. ह्युमन सोलो गरबा बँड. हा, ह्युमन सोलो गरबा बँड. ह्युमन सोलो. हा. लोक सोडणार नाहीत ना आपल्याला?
सोलो बँड आहे ना, काही होणार नाही प्रॉब्लेम. बघा ट्राय, आता बघा तुमचं तुम्ही. म्हणजे नाही, काय? नाही, नाही, तुम्ही बघा ना, ट्राय करा. हे बघा लोगो हो, पेश है आपकी खिदमत में ह्यूमन सोलो बैंड, और वो लेकर आ रहे हैं अपने दिलखुश बैंड से कलाकार, स्टार यार कलाकार समीर चौगुले. जोरदार टाळ्या. आता आपण काही क्षणातच गरबा सुरू करतोय. मला कसला नमस्कार करतो आता. सुरू कर, सुरू कर. डिंग ताती तांग ग्रडातिक तांग तांग दम दम चेकिंग 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 तांग तांग दम बॉक डिंग डिंग ताती तांग ग्रडातिक तांग पहली बार. ताती तांग ग्रडातिक तांग डिंग 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 ग्रडातिक तांग डग डिग डिंग ग्रडातिक तांग दत्तक दत्तक ग्रडातिक तांग दत्ता दत्ता बने 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 दत्ता दत्ता बने डिंग ताती तांग ग्रडातिक तांग डिंग ताती तांग ग्रडातिक तांग डिंग ताती तांग ग्रडातिक तांग दिद्दी तांग दिद्दी तांग दिद्दी तांग दंगाता तिक्कर स्पीड 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 का सिंगा ता रिक्का रिकाचा चिक रिंग ताती तांग रिक्का ता दितांग स्पीड स्पीड. हा ढंग रतिका ता तिराक्तिक धांग धरांग दंग तिराक्तिक धांग धरांग दंग तिराक्तिक धांग धरांग दंग तिराक्तिक दंग तिराक्तिक धांग धरांग दंग तिराक्तिक धांग धरांग दंग धांग धरांग दंग दिंग तिराक्तिक दंग ताती तांग तिकिरा धांग तिराक्तिक धांग तिराक्तिक दंग 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 तिराक्तिक दंग. 2 मिनिटं थांबूया का? काय 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 2 मिनिटं थांबूया. मला आता क्लास आहे. थांबता येणार नाही. 3 तास सलग 7 ते 10 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. वाजव. 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत 7 वाजले 3 तास वांगू टाकतील गळ्याची वाट लागेल. रतिकताक स्वर यंत्र देवा घरी जाईल. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. दिंगारा तिक्कर मजा चन्नी होणार नाही. तर मी तुमच्या पाया पडतो. एकच मिनिट थांबते मला. एकच सेकंड थांबते मला. कदा धिंगार झिंगार चिक्का चिकचांग मला पण खायला द्या ना. झिंगार चिक्कर मला पण खायला द्या ना. आल्यापासून खाल्लंच नाही. एक वेफर द्या ना. तारा चिक्कार ढेंगरा चिक्का आदा ता ढेंगरा चिक्का आदा ता ढेंगरा चिक्का तारा चिक्का ढेंगरा चिक्का थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी द्या ना. थोडस पाणी. आता नाही मिळणार पाणी मिळेल. तिकता ढालगटबाई ऐकतच नाही. ढालगटबाई ऐकतच नाही. अशी अशी चालणारी बाई ऐकतच नाही. ढालगटबाई ऐकतच नाही. 1.5 लाख हवे होते तोंडावर फेकले असते. फेकायचं ना मग. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. मला काय माहिती होत माझे वादक पकडले जातील. आता यात माझी काय चूक. तीन तास लोकांना एंटरटेन करायला हवं आपल्याला. बोल. मी मिमिक्री करतो. काय मिमिक्री करतो मी. पेशा आहे मिमिक्री. एवढंच कसं जरा अनाउन्समेंट घ्या ना. श्वास घ्यायला वेळ द्या ना जरा. प्लीज लवकर. तर मित्रांनो आता तुमच्या समोर ज्या माणसाने ह्युमन सोलो बँड वाजवला तो आता आपल्या समोर पेश करतोय मिमिक्री. ये बात. या येऊन बरं वाटलं. या आता पहिला आयटम आहे मुंगीचा आवाज. मुंगीचा आवाज. आयुष्यात पहिल्यांदा मुंगीचा आवाज. क्या बात है सर. प्लीज करा. मुंगी गब्बर सिंगचा डायलॉग म्हणते. क्या बात सर.
आवाज कुठे मुंगी आहे ना, कानाच्या पडद्यापर्यंत गेल्याशिवाय नाही येणार, असाच येतो आवाज. ए शाण्या मला माहितीये तुला आराम पाहिजे ना, म्हणून नसते चाळे चालले तुझे. आवाज काढ नीट. ओ विशाखाबेन, શું ચાલુ રહ્યું છે? શું ચાલુ રહ્યું છે? આ જો ગરબા ગરબા નથી. અરે હિતનભાઈ, આ કોણ છે? ડિમ્પલ ક્યાં છે? ડિમ્પલ ક્યાં છે? અમે ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ જોઈએ. ડિમ્પલ માટે 3000 ના ટિકિટ ખરીદે છે. અમે ડિમ્પલ જતા હું તોડી નાખીશ. નહીં ફોડી નાખીશ, ભૂક્કો કરી નાખીશ. ના હું કરું છું, હું બોલાવું છું. હું નગાડાભાઈ કિશનભાઈ હું બોલાવું છું. ડિમ્પલ જોઈએ. તમે બસ્યો ને ભાઈ. ડિમ્પલ જોઈએ. अरे डिम्पल थँक्यू. थँक्यू डिम्पलला बोलव, त्या डिम्पलला बोलव तुझ्या. कोण डिम्पल? अरे डिम्पल तुझी ती सिंगर नाही का? कोण डिम्पल काय? डिम्पल. बॅनरवर एवढा मोठं चित्र लागलं ना तिचं, डिम्पल मेहता. तिला बोलव जा, सगळे ओरडतायत बघ तिच्या नावानं. डिम्पलचा प्रॉब्लेम झाला. काय? सीट बेल्ट लावलेला नव्हता, पोलिसांनी पकडला तिला. सगळ्या पोलिसांना काही कामधंदे नव्हते, तुमच्याच गाड्या पण सापडल्या त्यांना. मूर्खा हसतोस काय रे, तुला कळतंय का? विनोद कसं सुचताय? जा तिला बोलव जा, त्या मी बघतो त्याला आता मोकळी डिम्पलला झाली तिला फोन कर, म्हणावा तो काय दंड भरायचा तो भर आणि ये आपली एकदाची. हूँ बोलावू छू. हा डिम्पलला मी बोलवते. थोडी देर कळ सोचो. आता डिम्पल तुमच्या समोर येतच आहे. डिम्पल मेहता हमारी सिंगर, हमारी सिंगर आऊजे. हा देखो काय आहे? मीच आहे. अरे हे डिम्पल नाहीये हो. काय आहे? हा घागरा माझा आहे. हो म्हणून तर मागे पकडून ठेवलाय, खूप मोठा आहे हो तो. अरे आता माझा आहे म्हटलं मोठाच असतो ना पुरका. आता कर काय करायचं ते. आता मारी डिम्पल छे. आता गाणं कुठलं गाणं म्हणू? तुझं ते आहे ते गुजराती गाणी गा. गुजराती येत नाही. येत नाही म्हणजे गा आता बावड. हे जिरे फोडणीला टाको रे, मंद आचेवर हळूहळू परतो रे. हमारा उंध्यो नखमन डाळ ढोकळी रे. हा उंध्यो नखमन डाळ ढोकળી રે. મારો બિસ્કિટ ચાયમાં બુડવાનું છે. હે જીરે મારો વાપીના વડોદરાના વલસાડના સાબરમતીના છે. હે જીરે માન ગીરી અભયારણ્ય ગુજરાતમાં છે અને અમદાવાદના રાજધાની ગુજરાત છે. મારો ગુજરાતી છે. હે જીરે ભાગરો રે મારો ન ઘાટરો મારો. हे जिरे तुमचे पडले बघा. हे जिरे साष्टांग दंडवत दादा तुला. खरंच हा परफॉर्मन्स म्हणजे खरंच हा या भूतलावरचा पहिला सोलो ह्युमन बँड असणार आहे. क्या बात. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत. सई चक्कीत जाळ वाला परफॉर्मन्स झालेला आहे. सम्या तू कोण आहेस रे? एकदा सांग कोण आहेस, म्हणजे खरं कोण आहेस सांग ना. सिरियसली प्रत्येक वेळेला कसं काय? म्हणजे दोघांनी पण अप्रतिम परफॉर्म केलं. दोघांचं टायमिंग आणि सगळ्यांची तुमची साथ आउटस्टँडिंग. खूप हसलो आणि प्रत्येक वेळेला मला हेच वाटतं की ह्या शूटची खासियत ही आहे की इकडे आल्यावरती मी तरी सगळं विसरते बाबा. म्हणजे मला कशाचंच भान राहत नाही. आणि आय थिंक इट्स अ वंडरफुल थिंग. तुम्ही सगळे न कळत तुमच्या पदरात खूप पुण्य पाडून घेताय असं मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि ते तसंच तुम्ही पाडून घेत राहा असंही सांगायचं आहे. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. थँक्यू.
प्रसाद दा. काहीच नाही रे, म्हणजे सम्या एक कोरडी पडलेली विहीर असते ना, त्यात तू डोकावून बघितल्यानंतर त्यातनं झरे यायला लागतील असं मला आता वाटायला लागलं. वा वा. कमाल, म्हणजे काहीही नाहीये या स्किटमध्ये, पण तरी एवढं काही आहे. म्हणजे ती तुझी जादू आहे असं मला वाटतं कायम. आणि तू ज्या पद्धतीने विशाखाला साथ देतेस ना प्रत्येक स्किटमध्ये, प्रत्येक पावलोपावली, प्रत्येक क्षणी, क्या बात आहे यार. कमाल, आउटस्टँडिंग, आउटस्टँडिंग. थँक्यू. झूमो नाचो गरबे में रात में ज्यादा लेट ना हो. झूमो नाचो गरबे में रात में ज्यादा लेट ना हो. शायद आसपास के बच्चों की कल एग्जाम की डेट ना हो. वा 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 वा. वा 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 वा. थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. मंडळी, विनोदाला खानदेशी ढंगाचा रंग चढवणाऱ्या श्याम राजपूतांनी भरवलंय त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन. आणि ते बघायला आलेत विनोदातले जाणकार ओमकार भोजने आणि दस्तूर खुद्द अरुण कदम. बघूया अभिनयात कायम भाव खाऊन जाणाऱ्या श्याम राजपूतांच्या चित्रांना आज किती भाव मिळतात ते. नमस्कार 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 नमस्कार. माझे नाव श्याम राजपूत आहे बा. चित्रकार आहे मी. खानदेशहून आलोय आणि ते मुंबईत मी चित्र प्रदर्शन भरवलंय बरं. एक्झिबिशन. मोठे मोठे खेळाडू, उद्योगपती ते भेट देऊन गेले तिथे. तुम्ही दोघं बी या बा भेट द्यायला. काय सेलिब्रिटी आले ना तर तेवढंच आमचं बी स्टेटस वाढतं ना हो. काय खानदेशात टॅलेंटची कमी नाही, पण संदेश मिळत नाही ना हो. अक्कलपाड्याचे धरण आहे ना आमचं, त्या धरणासारखं आमचं टॅलेंट तुंबून राहिलेलं आहे. त्यामुळे ना पांजरा नदी आहे ना ती एकदम कोल्डी ठाक झालेली आहे. पण मी तिथून इथे आलोय. एक्झिबिशन भरवलेलं आहे आणि या एक्झिबिशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं भलत 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 स्वागत आहे बा. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. तू पेंटर आहे का? हा, मी पेंटर श्याम सुंदर. अरे बाला, फक्त नाव सांग श्याम. सुंदर आहे का नाही ते मी ठरवतो. नाही हो, म्हणजे कसं आहे असलं तरी ते नाव माझ्या घरच्यांनी ठेवलंय ते श्याम सुंदर. ते तेच राहणार आहे. हा, तुम्ही कोण आहे? मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक ॲरन खॅदर. फक्त नाव सांगायचं, बाकीचे लोक ठरवतील. यातलं अरुण कदम एवढंच सत्य आहे, बाकी सगळा भ्रम आहे बरं. तुम्ही एक्झिबिशन बघायला आलेले? बघा ना सर, आस्वाद घ्या ना सर. अरे पालिके बाजूगिरी काय झालं? अरे आवरे पेंटिंग तिरकं कशाला ठेवलं? असं परल ना. आता पेंटिंग कसं टॅबलेट समजे आम्ही असं बघणार ना. आवडत तिरकं मी सगळे काढताना सरळ ठेवतो. काय करताय असं व्यवस्थित? नाही नाही नाही, स्टँड कशाला काढता? चित्र पडून जाईल ना. असं नका करू ना. तुम्हाला कळतं का तुम्ही कुठे उभे? पायावर. अहो तुम्ही गॅलरीत उभे ना. झालं, ही गॅलरी आहे. आवर नाही बसवायचं रे. कपडे कुठं सगळ्यात घातले विकले दिसते. मला म्हणा सांग, ही जर का गॅलरी असेल तर हॉल केवढा मोठा असेल? बघ, तुला गॅलरी कन्फर्म करायची ना, इकडे एक मस्त रस्सी बांध ना, त्याचे सगळे कपडे सुकत घाल, मग ही कन्फर्म गॅलरी होईल. फसवायचं प्लीज, फसवायचं नाही. हो, ही आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरी? वसर एक गॅलरी कन्फर्म होत नाही, आर्ट गॅलरी. तुम्ही ना माझं भलतं डोकं फिरवून राहिले गडा. मला भलता राग येऊन राहिलाय. हाताची बोट पण सडसड करतात बरं का माझ्या. तुम्ही नेमन राहा आणि नीट एक्झिबिशन पाहा. काय एक महत्वाची व्यक्ती माझ्या एक्झिबिशनला भेट द्यायला येणार आहे. तर गुपचूप इथे उभं राहा तुम्ही, गुपचूप एकदम. ओके, गुपचूप. हा, ओ वाव, व्हॉट अ कॉम्पोजिशन. पेंटिंग पाहणार शिल्प. नाही हो, नाही नाही नाही, हा तो माणूस आहे. बोलक शिल्प. नाही नाही नाही, ते प्रेक्षक आहेत.
चित्र पाहून आवाज झाली ते बाय द वे तुम्ही श्याम सुंदर? येस सर. हॅलो, माय सेल्फ अनमोल, बंबादानी सरांच्या ऑफिस मधून. अरे अरे सर, वेलकम वेलकम. आय वॉज इगरली वेटिंग फॉर यू सर. सर सर दिस इज माय एक्झिबिशन सर. हा सर. सर गेल्या 20 वर्षाची मेहनत आहे बरं का या पेंटिंगा. आय वॉच फ्रॉम व्हेरी स्मॉल टाइम, एकदम स्मॉल टाउन, एकदम दुर्लक्षित. धुळे, यु नो धुळे? धुळे? नो बडी नो इट ना सर. पण सर तिथे या पेंटिंगा काढल्या आहेत मी. अच्छा. बंबादानी साहेबांना या पेंटिंगा भलत्या आवडतील बा. नाही, आणि एवढंच नाहीये, येत्या 15 तारखेला बंबादानी सरांची 25th अॅनिव्हर्सरी आहे. असं का? या मोक्यावर मॅम ना त्यांना सरप्राईज गिफ्ट द्यायचंय म्हणून आम्ही पेंटिंग्स घ्यायला आलोय. आणि गंमत म्हणजे सरांनी एक बंगला सुद्धा घेतलाय मॉरिशस मध्ये. तिकडे मुरी मासा कुणाला पाहिजे? अरे मला बोल ना वाचाऱ्या. अरे मोरी मासा मी तुला स्वस्तात देत. तिकडे मालनला चल, पाटील आपला दोस्त आहे, सागली मासा फुकट देतो तुला. मोरी मासा नाही हो, मॉरिशस म्हटले ते. मोरी मी भलत्या डोकं फिरून राहिले बरं माझं. मी खूप मारीन तुम्हाला, लक्षात ठेवा. गुपचूप गुपचूप थांबा तुम्ही इथे. सर सर तुम्ही ते मॉरिशसचं काय म्हणत? हा, तर त्या मॉरिशस येथे घेतलेल्या बंगल्यामध्ये ठेवण्यासाठी पेंटिंग्स पाहिजेत. असं का? आणि त्या पेंटिंग्स निवडण्यासाठी मला पाठवलं. वा वा. आय हर्ड अबाउट यू. म्हणजे मी ऐकलंय की तुमचे पेंटिंग्स फार इम्प्रेसिव्ह असतात. म्हणजे मुळात त्याच्यातला रॉनेस भिडतो, म्हणून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला. अरे वा वा, धन्यवाद धन्यवाद सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण पेंटिंग्स बघूया. हा सर सर सर. हॅव अ लुक ॲट दिस पेंटिंग सर. दिस इज रेनबो ऑफ क्लाउड्स. Rainbow of clouds. It is the combination of nature and moods. अमेझिंग अमेझिंग. मी इम्प्रेस झालोय. वा वा वा. म्हणजे काय याचं खासियत काय याची? तुम्हाला सांगू का सर, ही नुसती पेंटिंग नाहीये. याच्यातून अशी पॉझिटिव्ह ऊर्जा येते बरं का. पॉझिटिव्ह ऊर्जा आमच्या सारख्या आहे ना, आमच्या सारख्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांसाठी हा म्हणजे आशीच्या किरण आहे, किरण. तुम्ही बघा एकदा याच्याकडे. एक्सलंट एक्सलंट. येते ना पॉझिटिव्ह ऊर्जा. येस येस येस. काय कॉस्ट आहे याची? तुम्ही ठरवा. अच्छा, म्हणजे मी गेस करा. एक मिनिट जरा. जर मला बरोबर कळते आणि मी चुकत नाहीये, 5 लाख. नाही सॉरी सॉरी सॉरी, मला खरंच कल्पना नाही, म्हणजे अंदाज नाही, पण तरी मी प्रयत्न करतोय. 7 लाख. गचकून जाईल. आता वाढवू नका, आता वाढवू नका. 7 लाख डन. चालेल चालेल. ओके 7 लाख डन. मी चेक देतो. अरे वा, मस्त हत्तीचं चित्र काढले ना. काय म्हणाला? हे चित्र बघा ना, हत्तीचं मस्त काढलंय. नाही नाही, ते हत्तीचं चित्र नाहीये, ते रेनबो ऑफ क्लाउड्स. तेच बोलतोय, थोडं अर्धवट आहे चित्र, पण हे हत्तीचं चित्र आहे. एक मिनिट. हा तुम्हाला हत्ती दिसतोय? हत्ती, हत्तीचे पोट कुठे आहे दाखवा बरं. मग मी तेच बोलतो ना, पोट काढलंच नाही. अर्धवट आहे ना हत्ती. हत्ती काढला नाही तर कुठून दिसेल हत्ती? अरे भाडे म्हणे इकडून दिसतो हत्ती. असं बघ, इकडून 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 दिसतोय का? कुठे कुठे हत्तीचे सोंड कुठे दाखवा बरं. अरे सोंड तू काढलीच नाही, अर्धवट काढलं ना ते हत्तीचे चित्र. पण हत्तीचे सोंड दिसत नाही, हत्ती कसा दिसतोय तुम्हाला? तेच सांगतो ना मी, तू अर्धवट चित्र काढलं ना रे बाला. हत्ती नाही काढलाय ना मी पण. मी काय हत्तीचे डोळे नाही? हत्तीचे डोळे आहेत कुठले? हे का? हे 2 टिंब म्हणजे हत्तीचे डोळे एवढेच. ते आता त्यांनी बंद केले असतील, पण मला हत्तीचे डोळे वाटते. एक मिनिट. त्यांनी डोळ्यांचा मुद्दा काढला खरा, पण मला सुद्धा तो आता अर्धवट चुकलेला हत्ती दिसायला लागला. नाही हो साहेब नाही. ऐका ना. हत्ती त्या माणसाच्या डोसक्यात आहे हो, आणि त्याच्या डोसक्यातलं चित्र मी कशाला काढेन? अरे हो तुम्ही बाई ना, तुला असा शपारून काढीन ना मी. तू डांगे निघी जाय आता, नाही तर तुला तोडीत टाक सुरे. मिस्टर श्यामसुंदर, तुम्ही गेस्ट बरोबर असं बोलताय? नाही ना हो, तो गेस्ट नाही आहे, तो टाइमपास करायला आलेला आहे. मी टाइमपास करायला आलो? मी रसिक आहे ना पेंटिंगचा, म्हणून इकडे आलोय ना. टाइमपास करायचा असतं, यांच्यासारखी ऍक्टिंग केली नसती.
नाही ते काही का असे ना, पण तुम्ही असं कोणाशी वागू शकत नाही. हे बघा, त्यांना जे वाटलं त्यांनी सांगितलं की नाही. जर कोणा एका सामान्य माणसाच्या नजरेला या चित्रात हत्ती दिसत असेल तर बंबादानी सरांच्या सुद्धा नजरेतून तो सुटणार नाही, कारण ते सुद्धा इतकेच दर्दी आणि रसिक आहेत. कळतं तुम्हाला? आणि सामान्य माणसाच्या सूचनांना ते नेहमीच प्राधान्य देत आले. कळतं तुम्हाला? आणि असा न काढलेला हत्ती त्यांच्या दिवाणखान्यात नेणं म्हणजे त्यांची फसवणूक आहे का नाही? करेक्ट, म्हणजे 100%. म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, म्हणजे त्याचा बघा ना अवयवच काढलेला नाही पुढचा. काय हत्तीचा अवयवच काढलेला नाही आहे. एखादा राहिला असता आपण करू शकतो, पण सगळेच अवयव काढलेले नाहीये त्याच्यामुळे. तुम्हाला हत्ती दिसतोय ना याच्यात, हो. पण अवयव नाही ना त्याचे. बरोबर. मी 2 मिनिटात काढून देतो ना सर, अवयव 2 मिनिटात काढून देतो. हो, एकच मिनिट. वा, म्हणजे तुम्ही आता लगेच 2 मिनिटात. बघा चित्र करायचे. हा, उत्स्फूर्तपणे जमलं पाहिजे नाही का? ही पाट आहे हत्तीची. हे बघा या अशा टांगा आहेत त्याच्या, वा वा वा. अशा. आणि ही बघा, ही इकडे अशी मोठी सोंड काढली बा. ओके. आणि हे हा त्याचा डोळा आहे, डोळा. अरे बाले शेपूट नाही करली. डॉबरमॅन हत्ती येतो, डॉबरमॅन हत्ती. यो हत्ती डॉबरमॅन काढतो. शेफ्टी पाहिजे ना. काढतो. गे रे नाईस सर, नाईस सर. आता चांगलं वाटतंय. हो, आता चांगलं वाटतंय. हे चित्र घेणार मग तुम्ही? नक्की घेणार. मी लगेच चेक घेतो. अरे वा, घ्या. नाही पण मला त्याआधी सरांचा अभिप्राय घ्यावा लागेल. सर, आहे का बरोबर? नाही ऍक्च्युली काय झालं, म्हणजे आधीचं चित्र जे मला थोडस ओके वाटतं, म्हणजे ज्याच्यातून पॉझिटिव्ह एनर्जी वगैरे येत होते. हे हत्तीचं चित्र काढल्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येतच नाही. आणि ऍक्च्युली कसं आहे, हत्तीचं चित्र काढल्यामुळे आता काय झालंय, हत्ती तिथं माती झाली. माती झाली. अरे माती तू केली रे, तू हत्ती काढायला सांगितलं ना रे, आणि तू असं बोलतो का रे? अरे तुझा तोंड आहे का कचरा कुंडी आहे रे? सॉरी मिस्टर श्याम सुंदर, सॉरी आम्ही हे चित्र नाही घेऊ शकत. आपण पुढचं चित्र पाहूया प्लीज. ओके सर. चला सर. हा चला. तू कुठे चला रे? तुझ्या डोक्यात अजून असा एखादा बेडूक असेल, डोक्कर असेल, तो चित्रात घालशील रे तू नको एवढं भाऊ. नाही श्यामसुंदर, त्यांना माझ्याबरोबर घ्यावं लागेल. म्हणजे कसं, मला असं वाटतं की त्यांच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे, त्यांना सगळं कळतंय, आणि ते माझ्याबरोबर असतील तर मला मदत सुद्धा होईल. सर, तुमची काही हरकत नसेल तर प्लीज मला जॉईन वेलकम. प्लीज. Sir, have a look at this painting, sir. Oh. This is the collage of complex minds. सर तुम्ही पेंटिंग बघा ना सर. काय पेंटिंग आहे सर. मनाची जी गुंतागुंत आहे ना, ती दिसते हो या चित्रातून. म्हणजे असं आहे ना, माणूस किती असं नात्यांमध्ये घट्ट बांधला गेलाय ते दिसतं या चित्रात. अप्रतिम, निव्वळ सुंदर. काय थॉट आहे. वा. याची काय कॉस्ट आहे? तुम्ही ठरवा सर. पुन्हा मीच? ओके, 7 लाख डन करून टाका. ओके. नाही म्हणजे कसं, असलं काहीतरी बंबादानी सरांना घेऊन गेलो तर ते सुद्धा खुश होतील. ओके. चल. अरे कुर्ले केसाचं वीग आहे. कुर्ले केसाचं वीग आहे. चित्रपटात नाही काय, जे टकली लोक असतात कारण एक्स्ट्रा वीग लावतात ना कुर्ले केस, वीग आहे. तोंडाला येईल तर बोलू नको रे. 1 वर्ष लागलं हे चित्र काढायला. अरे बच्चाऱ्या, माझा 2 वर्षाचा पोरगा तो दिवसभर वही घेऊन असं गुलगुल गुंत करत असत. अरे तुम्हाला किती पाहिजे मांजे घरी, चला. माझा पोरगा असं गुलगुल गुंत सायले काढून देतो. 100 नाही तर 50 रुपयाला मी तुम्हाला देऊन टाकतो चित्र. 150 रुपये. अरे तुझ्या तोंडाला कुलूप लावणार आहे. आग लागली रे तुझ्या तोंडाला. नाही, 1 मिनिट. त्यांचा जर 2 वर्षांचा मुलगा हे चित्र काढू शकत असेल तर मी याच्यासाठी 7 लाख रुपये देऊच शकत नाही. म्हणजे हे आमच्या बंबादानी सरांना फसवण्यासारखं होईल. नाही बहुमूल्य चित्र आहे हो सर. याच्या प्रत्येक स्ट्रोक मागे थॉट आहे, क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. एक्सक्यूज मी, म्हणजे आय एम सजेस्ट यू, म्हणजे मी सुचवू का तुम्हाला? ऍक्च्युली तुमची काय, म्हणजे तसं काय म्हणजे फार संबंध नाही, पण तुम्ही बोला असाल तर नाही सर, तुम्ही मला सुचवाच. मी म्हटलंच त्यांना की तुमच्याकडे एक वेगळी दृष्टी आहे, मला त्याचा फायदा होईल. प्लीज सुचवा. म्हणजे कसं आहे की असे 2 स्ट्रोक
स्ट्रोक असे क्रॉस मारले ना तर असे 4 भाग होतील आणि 4 भाग झाल्यामुळे असे 4 मेंदू होतील आणि 4 मेंदू झाल्यामुळे जी मनाची गुंतागुंती जी आहे म्हणजे जे अतूट नातं जे आहे ते घट्ट नातं ते याच्यात क्लिअर होऊ शकतं. नाही मला नेमकं कळत नाही, तुम्ही प्लीज एक्सप्लेन कराल? मी हा आहे ओके प्लीज. अरे बाला केस कुठे आहे? अरे उलटा धरला ना रे ब्रश तू उलट्या डोक्याच्या. नाही पण हुशार माणूस आहे. एक्सलंट. काय हाताला वळण आहे. हो. वा 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 वा. खरंच खरंच सर 2 स्ट्रोक मुळे ना त्याचा लुकच बदलला. चांगलं वाटतंय आता. चांगलं वाटतंय. तुम्ही घेणार आहे सर आता मी ते घेऊ शकतो का? ऍक्च्युअली काय झालं माहिती हा. का या 2 स्ट्रोक मुले आतलं जे आधी जी मनाची गुंतागुंती होती ना ती क्लिअर होत नाही आणि जे अतूट घट्ट नातं जे काही होणार ते एकदम चुकले हो झाले ना? या 2 स्ट्रोक मुले. या 2 स्ट्रोक मुळे चुकलं. हा असं चुकलं. अरे तू चुकवलं ना रे तू आणि एवढ्या काय पलट्या मारतो रे. अरे सलड्या तू रंग बदलतो. श्यामसुंदर बिहेव युअर सेल्फ. तुम्ही यांच्याशी असं बोलू शकत नाही. अरे काय बोलू शकत नाही. माझ्या चित्रावर वेगवेगळे प्रयोग करून राहिला ना हा म्हणजे ऍक्च्युली प्रयोग करायला पाहिजे पण प्रयोग येऊ फसले थोडस. माणूस आहे ना प्रयोग फसणार आहे पण संकल्प आपण सोडतं कामा नये. वा वा किती सहज एवढा मोठा विचार सांगितला यांनी. प्रयोग श्यामसुंदरजी प्रयोग ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. हो तुम्हाला काही अक्कल आहे का? स्वतःचं डोकं वापरा ना कधीतरी. या बिंडोकच्या डोक्याने काय चालता हो तुम्ही? श्यामसुंदर तुम्ही मला सुद्धा त्यांच्यासारखं ओरडताय. मी बंबादानी सरांचा माणूस आहे लक्षात घ्या. बंबादानी सरांचा माणूस आहे. बंबादानी केला खड्ड्यात रे. अरे बंबादानी सरांचा बघा, माणूस तुम्ही आहे. या भाषेत बोलू शकत नाही. एकतर तुमचं दोडे चित्र हे सगळं आम्ही सहन करू शकतो पण हे असं नाही. हे जास्त होत आहे. प्लीज माइंड युअर लँग्वेज श्यामसुंदरजी. काय माइंड युअर लँग्वेज? काय माइंड युअर लँग्वेज? तुमच्यामुळे माझे सगळे चित्र खराब झाले माहितीये का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ब्लेम करताय? हो. हे बघा तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल. मला बघा मला किंमत मोजावी हो, हो, लागेल. हो. अरे तुम्हाला हा आवडतो ना? हा आवडतो ना? हा याला चाटा तुम्ही. हा याच्या मक्कू घ्या. मी खानदेशात जाईन तिथे रस्त्यावर हत्ती काढीन आणि तिथे पैसे गोळा करीन मी. आणि माझे हे चित्र आहे ना फुकट घ्या तुम्ही. फुकट. ए या सरका. मक्कू हा ते मुक देऊन गेलो तुम्हाला. डिस्गस्टिंग पीपल. स्वतःला आर्टिस्ट म्हणून घेतात. डोंट वरी डोंट डिस्टर्ब यू. येस दिस इज माय कार्ड. बाजूला माझं एक्झिबिशन आहे. बहुतेक तिकडची चित्र तुम्हाला आवडती. प्लीज कम. तिकडे एक्झिबिशन आहे? कोण आहात तुम्ही? मी थोर कॉमेडी चित्रकार चित्र मावरा. चित्र मावरा? हा ते काय ऍक्च्युली मी मावऱ्याचं चित्र काढतो ना म्हणून मी तर मी आहे चित्र मावरा. ओ आता तुमचा आवरा. सुंदर झाला परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. सई. ओमकार तू खूप रुबाबदार दिसतोयस. श्यामदा तुमचा गेटअप पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला या लुकमध्ये बघून खूप मजा आली. अरुणदा तुम्ही जेव्हा येता तेव्हा युअर लाईक म्हणजे तुम्ही या शोचा चाम आहात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जेव्हा येता तेव्हापासून आमच्या म्हणजे हसून हसून दुखायला लागला चेहरा आता. एक सांगू का ते जे चित्र आहे ना मनाच्या गुंतागुंतीचं त्याच्यात मला काय दिसलं सांगू का? कुरडया. अतिशय सुंदर परफॉर्मन्स. मजा आली तुम्हाला तिघांनाही वेगळ्या गेटअप्समध्ये बघून. अशीच वेगवेगळी कॅरेक्टर्स तुमच्या वाट्याला येत हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. प्रसादा. ओंकार खरंच वेगळा दिसतोस. तू आलास तेव्हा मी तुला एक क्षण ओळखलं नाही. मस्त गेटअप आलाय. श्याम तुझं ॲक्च्युली मी तुला पण ओळखलं नाही. तू पहिल्यांदा जेव्हा आलास तेव्हा मस्त गेटअप झालाय. अरुण तुला मी ओळखतोच त्यामुळे यासाठी आधीच्या 2 कॉम्प्लिमेंट होत्या. मजा आली मला. रंगांची जितकी उधळण आहे आत्ता या क्षणी स्टेजवरती तितकीच भाषेची आणि लहेजाची पण उधळण होती. त्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन फार छान वाटलं बघताना. आणि
आज सई खरं तू खुश व्हायला पाहिजे, कारण आज अरुण कदमनी फसवलंय, त्याला कोणी नाही फसवलं. मजा आली ओव्हरऑल, फॅन्टॅस्टिक. असली कला की कोई कीमत नहीं होती, असली कला की कोई कीमत नहीं होती, और अरुण कदम के जोक पे ना हंसे इतनी किसी की हिम्मत नहीं होती. मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे याच्याकडे घेऊन आली एक केस. बघूया आज कोण जिंकतंय. त्यांच्यातल्या मानापमानाची रेस. दोघांचेही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पत्ता तर हाच दिला होता. हाय दया, एका अबला नारीला चुकीचा पत्ता देऊन फसवला बिसवला तर नाही ना वकील साहेब? येस, आलो आलो. येस, बोला. ए बुडबक, बोला काय बोला. ज्या साहेबांना घेऊन ये आणि येताना 2 चाय पण सांग. आणि केवढा धुला आहे, ऑफिस साफ बीप करतो की नाही? एवढा गेटअप केला तरी मी वकील वाटत नाही. हाय दया, म्हणजे तुम्हीच वकील आहे? एक मिनिट, तसा मी मोरे आहे, मी वकील आहे, बोकील नाही. बोकीलला 3 वर्षापासून लोक शोधतायत. तो जर सापडला ना, तो लोक त्याला. हे वकील कोण आहे? माझा असिस्टंट आहे. माझे पैसे कोण पळालाय? अच्छा, म्हणजे तुम्हीच वकील आहे? येस, आय एम अ गौरव मोरे, LLB फ्रॉम पवई फिल्टर पाडा. बोला, काय केस आहे? सांगते साहेब, पण त्याआधी तुम्हाला वकील म्हणून बघण्याचा धक्का ऑडियन्सना पचवू दे साहेब. सांगते साहेब. मला वाटलं या स्किटला तरी विषय असेल. ह्याच्यात पण अपमानच भरलेत. ते जाऊ दे साहेब, मला भाजपा साहेब, मला मदत करा साहेब, मदत करा मला. हळू ऐका. साहेब भाजपा मला. ठीक आहे, आता इकडे या. बसा इकडे. का उठा. काय झालं? काय होत? काय करताय साहेब? मला भाजपा मदत करा. शांत बसा, शांत हो, जरा शांत हो, जरा शांत व्हा. रिलॅक्स, श्वास घ्या, श्वास घ्या. फुकू नका, फुकू नका, शांत व्हा. मला सांग, काय झालंय? काय सांगू साहेब, कोणते तोंडाने सांगू साहेब? काय झालं? देखो, काल सकाळी काय झालं, बंटीचे जो पप्पा आहेत ना, सकाळी पानवाच्या ठेल्यावरती गेले. मग दुपारी चिंटूचे बाबा घरी आले. व मला बोलले रात्री काहीतरी गोडधोड जेवायला झाला पाहिजे. झोपले थोडा वेळ, परत निघून गेले. आणि रात्री पिंकीचे बाबा घरी आले. एका वेळी किती लोकांसोबत लग्न केलीस तू? 5? साहेब नाही. हे लाज नाही असं? मग लग्न तर मी एकाच माणसासोबत केले आहे, पण पोरं 3-4 झाली आहेत. ते सगळ्यांना लक्षात ठेवण्यासाठी माझ्या नवऱ्याला मी सकाळी बंटीचे पापा बोलते, दुपारी चिंटूचे पापा बोलते आणि रात्री पिंकीचे पापा बोलते. असे किती आहेत? पहिले 4 माहिती आहे, पुढे मोजले नाही आहेत. ते जाबू ते साहेब का प्रॉब्लेमच नाही आहे. बरोबर, प्रॉब्लेम वेगळाच आहे. काय प्रॉब्लेम आहे सांगा बरं का मला. काल संध्याकाळी पिंकीचे पापा घरी आले. बरं. मला बोलले टेस्ट पैकी पिठला बनव. एकदम टेस्ट पैकी? हा. ओके. मी पिठला बनवायला गेले तर माझी जाऊबाई आली माझ्या मागे मागे. तिच्या नादात पिठल्यामध्ये तिखटाच्या ऐवजी मी मीठ टाकला. मग माझ्या सासूच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. परत मी मिठाच्या ऐवजी मीठच टाकला. एवढा खारट झाला साहेब. पिंकीचे बाबाने पहिला घास तोंडात टाकला आणि मला, आणि त्याने तुम्हाला मारलं? हो साहेब. ओके. एवढा मोठा कांदाच फेकून मारला. नंतर बोल 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 बजरंग बली की. पागल आहे का साहेब? बोल 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 बोल
बोलला. ओके, ओके. माझी सास पण बोलली, ससूर पण बोलला, देवर पण बोलला, सगळे मला वाईट साईड बोलले साहेब. ओके ओके इट्स डोमेस्टिक एअरपोर्ट. सॉरी इट्स डोमेस्टिक व्हायलन्स. डोंट वरी, आपण तुझ्या नवऱ्याला आणि सासू सासऱ्यांना कोर्टात खेचूया. हे साहेब काय पागल बिगल आहे का? काय? असं काही करू नका. त्यांना कोर्टामध्ये खेचलं तर आमच्या खानदानची इज्जत हवेमध्ये उचलेल असं नका करू. म्हणजे आपण त्यांना कोर्टात खेचायचं नाही? नाही. का? ते माझे सासरे बोलतात शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. पण साहेब माझ्या घरच्यांना कोर्टामध्ये नका खेचू. पण माझा जो नबरा आहे ना त्याला चांगलीच अद्दल घडवा. पाहिजे तर 5,000 घ्या. 10 ओके. आता आपण तुझ्या नवऱ्याला आणि सासरच्यांना कोर्टात खेचूया. फक्त तुला साक्षी द्यायला कोर्टात द्यावं लागेल. मला हो. मी नाही येणार कोर्टामध्ये साहेब, मला भीती वाटते आहे. तुला मी रिहर्सलला बोलवत नाहीये साहेब पण मी काही कोर्टामध्ये नाही येणार साहेब. मग कोर्टाला कोण सांगणार काय झालं ते? तुम्ही सांगा ना साहेब. मी कुठं बघितलंय तुझ्या नवऱ्याने तुला कांदा फिकून मारलाय ते? इथं या. हा. मग रात्री घरी या. मतलब बघायला या साहेब. म्हणजे मी किचनची खिडकी आहे ना उघडी ठेवते आणि परत जेवणामध्ये मीठ जास्तच टाकते. पिंकीचे बाबा आहेत ना बरोबर 10 वाजता जेवायला बसतात. 10 वाजता, आणि अशा बाजूला कांदेच टाकून ठेवते. त्यांनी मला कांदा फेकून मारला ना तुम्ही लगेच बघा आणि कोर्टामध्ये जाऊन सांगा. म्हणजे मी रात्री 10 वाजता न्यायाधीशांना तुझ्या घरी घेऊन यायचं आणि त्यांना सांगायचं हे बघा साहेब आता हिचा नवरा हिला कांदा फेकून मारणार आहे, आपण ते बघायला आलोय. तसं चालत नाही ग, तुला फिर्याद नोंदवावी लागेल. मग मी ती केस लढणार, मग तुझ्या नवऱ्याला शिक्षा होणार, कळलं? साहेब नको ना, माझ्या नवऱ्याला जेलमध्ये नका टाकू. त्याला जेलमध्ये टाकलं तर पानमाच्या ठेला कोण सांभाळणार आहे? आणि बंटी चिंटू पिंकीला भाबंड कशी होणार आहे? पानवाचा ठेला तिथपर्यंत बस आहे, आणखी भावंड कशाला पाहिजे? आणि 2-3 वर्ष नाही छापलं एखादं कॅलेंडर तर काय फरक पडणार आहे? साहेब तरी पण तुम्ही त्याला जेलमध्ये नका टाकू. अरे आपण त्याला जेलमध्ये टाकू, चांगली अद्दल घडवू ना. अद्दल तर घडवाच. अद्दल अशी घडवा ना जन्मोजन्मी लक्षात राहायला पाहिजे. पण जेलमध्ये नका टाकू साहेब. अरे काय पाहिजे यार, तुला कोर्टात द्यायचं नाहीये, सासू सासऱ्यांना कोर्टात खेचायचं नाहीये, नवऱ्याला जेलमध्ये टाकायचं नाही, मग मी काय करू? अद्दल कशी घडवायची? असं काय करता साहेब? काय? अब देखो माझ्या जाडीवरती बोलायचं नाही, बरोबर. तुमच्या रंगावरती बोलायचं नाही, बरोबर. तुम्हाला कठीण वाक्य द्यायची नाही, मला वेडी बोलायचे नाही. एवढे सगळे नियम असताना सुद्धा आपण स्किट करतो की नाही साहेब? मग कसं केस पण करा ना साहेब. मी अशी कशी केस लढू? ते मला माहित नाही, तुम्ही लढवा. काय बोललीस? काय बोलली बरोबर? तुम्ही केस लढवा साहेब असं बोलले. हा मग ठीक आहे. आणि साहेब पण माझ्या नबऱ्याला समज द्या ना साहेब. अरे मला सांग, समज देऊ म्हणजे मी काय करू? तुझ्या घरी पोलीस पाठवू का? काय तर या पागल बिगल झाले का साहेब? पोलीस नका पाठवू, गावभर ढिंडोरा पिटतील. म्हणजे तुम्ही त्याला कोर्टामध्ये घेऊन जा, पण कोणाला कळता कामा नाही. कोणाला कळता कामा नाही? मग मी काय कोर्टाच्या कानात सांगू तुझी केस? हा? आणि ज्याच्यातल्या का सांगू? हिच्या नवऱ्याच्या कानात सांगा की तुला 3 वर्ष सक्त मजुरी असं सांगू? एकदम बेस्ट आयडिया आहे साहेब, हेच करा. एकदम बेस्ट आयडिया ही. हा साहेब असं नका ना करू, माझ्या नबऱ्याला शिक्षा नका करू. नबरा पती परमेश्वर असतो, आम्ही त्याची पूजा करतो साहेब, असं नका करू. मग परमेश्वर कोपला तर वकिलाकडे कशाला येता? पण तो माणूस पण असतो ना, हे ध्यानात ठेवा साहेब. एक काम कर, काय? जो माझा नवरा आहे ना त्याच्यातला परमेश्वर आहे ना, त्याला काहीच करू नका. पण जो माणूस आहे ना त्याला एकदम कठोरातली कठोर शिक्षा द्या साहेब. 1 मिनिट, आता माझ्या लक्षात आलंय. आपण एक काम करूया, तुझ्या नवऱ्यातल्या परमेश्वराला घरी ठेवूया, माणसाला कोर्टात बोलूया. हा ही बात आहे. तुम्ही पण एक काम करा, तुमच्यातला बुलडोजर घरी ठेवा, माणूस कोर्टात आणा. तुमच्यातली बाई घरी ठेवा, माणूस कोर्टात आणा. मग मी काय करेन? न्यायाधीशातल्या माणसाला सांगेल की हिच्या नवऱ्यातल्या माणसाला शिक्षा द्या, म्हणजे तो 3 वर्ष जेलमध्ये सडेल. बेस्टच आयडिया आहे ना, बरोबर ना? याच्यासाठी मी तर तुम्हाला 15,000 फी देणार. बस 15,000 मारतो काय मी? नाही म्हणजे एवढी ठीक आहे, मला माझी फी द्या, मी आता लगेच केस सुरू करतो. फी द्या साहेब. तुम्ही आहे ना तुमच्यातला वकिलाला इथेच ठेवा, माणसाला बाहेर पाठवा, मी त्याला पैसे देते. मीच आहे तो, मला पैसे द्या. नाही साहेब, वकिलाला पैसे देणार आहे ना, माणसाला बाहेर पाठवा. तेच सांगतो ना, मीच वकील आहे, मला पैसे द्या. आहे साहेब, माणसाला पैसे द्यायचे आहेत, त्याला बाहेर पाठवा. मी पेशाने फक्त वकील आहे, पण मी माणूसच आहे, द्या ना मला माझे पैसे. साहेब वकील केस लढणार आहे ना, तुम्हाला कैसे पैसे देणार साहेब? ए बायकांमधला सनी देओल, माझे पैसे नाही साहेब, मी पैसे दिले असते, पण मी वकिलाला पैसे देणार आहे, तुम्ही माणसाला बाहेर काळा कोट काय उगाच घातला का? मला यार पैसे माझे यार. साहेब मी दिले असते, पण मला माणसाला पैसे द्यायचे असते, आणि केस तर वकील लढणार आहे साहेब.
After a very, very long time, Jasprit Bumrah take the ball in right hand. He wants to take a hat trick. Bumrah going. मस्त मजा आली. विचारा हास्य रसिकांना त्यांचं काय म्हणणं आहे. सई वने खूप दिवसांनी ही कॅरेक्टर आलं आणि मला हे माझं पर्सनली हे खूप आवडतं कॅरेक्टर आहे आणि आज त्या कॅरेक्टरला भेटून दिल खुश झाला. गौरव तू सांगितलंच म्हणून विश्वास ठेवायला लागला की तू वकील आहेस. पण मजा आली. तुम्ही दोघे जेव्हा जेव्हा येता स्टेजवर तेव्हा तेव्हा मजा करता आणि आज तर माझं आवडतं कॅरेक्टर होतं त्यामुळे मी तर खूप एन्जॉय केला परफॉर्मन्स. मजा आली. वा वा. प्रसादा गौरव छान दिसतोयस तू. आलास तेव्हा TC वाटलास. त्यानंतर बोलायला लागलास तेव्हा पण TC वाटलास. आता स्किट संपलं तेव्हा असं वाटलं की TC आहे. नाही गौरव जोक अपार्ट. मजा आली, खरंच मजा आली आणि चांगलं केलंस कॅरेक्टर. मी ओव्हरऑल खूप एन्जॉय केलं स्किट. वंडरफुल. तेरे जैसा कोई अगर अदालत में मेरा वकील है, तेरे जैसा कोई अगर अदालत में मेरा वकील है, माँ कसम केस हार जाऊंगा ये मुझे यकीन है. वा 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 वा. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मंडळी याचबरोबर आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. जाणून घेऊया हास्य रसिकांकडून की त्यांना आजचा भाग कसा वाटला. त्यासाठी मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करते. मला असं वाटतं की लोकांच्या मनामध्ये 9 रस असं आपण प्रचलित मानतो की 9 रस आहेत. मला असं वाटतं की या मंचावरती फक्त विनोदाचेच 14 रस आहेत. त्यामुळे रसभरीत एपिसोड वाटला. वा वा वा. सई सणाचं वातावरण आहे आणि मला असं वाटतं की आपण आपला एक वेगळा सण जो नेहमी साजरा करतो हास्याचा तो सक्सेसफुली ह्या एपिसोडमध्ये पण साजरा केला आहे आणि तुम्ही सगळे अमेझिंग आहात. जेव्हा जेव्हा शूटिंग नसतं तेव्हा तेव्हा मला काही स्किट्सची झलक अशी डोळ्यासमोरून जाते आणि खूप बरं वाटतं. सो त्या प्रकारचा जिव्हाळा तुमच्याबरोबर झालेला आहे आणि तो असाच अनेक नवरात्री टिकून राहू दे अशी प्रार्थना करते. तथास्तु.